नाहीयेत, तर त्यांची स्मृती आपण सतत मनात जागती ठेवूया. आणि आज देव सर आपल्याला निश्चितच त्यांच्याच भाषेत हे विचार ऐकवतील. तर मी कविता कायांना विनंती करते की त्यांनी देव सरांची ओळख करून द्यावी आणि मग देव सरांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात करावी. हॅलो हॅलो. हा सर. हा, स्वागताध्यक्ष आज मला जयश्री मॅडमनी केलं, त्यामुळे मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि प्रेक्षक आहेत त्यांचंही मी मनापासून स्वागत करते. की ज्योतिषाला सतत लोकांना भेटायची सवय असते, पण ह्या लॉकडाऊनमुळे आपली कोणाचीच एकमेकांशी भेट होत नाही, तर ह्या माध्यमामुळे आपल्या सर्वांना एकमेकांना भेटता आलं. आजचं व्याख्यान हे श्री श्री भट स्मृती व्याख्यान म्हणून आयोजित केलं आहे. आणि शिष्य असतात ते गुरुची छाया असतात, त्यामुळेच देव सर हे आमच्या गुरुवर्यांची छाया आहेत असंच आम्ही समजतो. तसंच गुरुवर्यांनंतर ह्या ज्योतिष संशोधन मंडळाचं सगळं पालकत्वही देव सरांकडेच आहे असं आम्ही सगळे सदस्य समजतो. तर देव सरांची ओळख करून द्यायला माझी नियुक्ती का केली, तर जो जास्ती परिचित असतो तोच चांगला परिचय करून देईल असं मॅडमना वाटलं असेल असं मी समजते. तर देव सरांचे कुटुंब आहे हेही अतिशय विद्यासक्त आहे. सरांच्या वडील हे ज्योतिष अभ्यासक होते. त्यांनी खूप ज्योतिष पुस्तकांचा संग्रह केला होता आणि तोच संग्रह देव सर वापरतात असं ते नेहमी आम्हाला सांगतात. तसेच सरांच्या मातोश्री लक्ष्मीबाई देव ह्या स्वतः अतिशय उशिरा वयामध्ये कॉलेज शिकलेल्या आहेत. त्याच्यानंतर अध्यात्म ह्या विषयाला त्या वाहिल्या होत्या. डोंबिवलीत अनेक महिलांना त्यांनी गीता व दासबोध ह्याचं मार्गदर्शन केलं. तसंच गीतेचं परीक्षक म्हणून पण त्यांनी अनेक वर्ष काम केलं. तसेच सरांच्या सौ ह्या सुद्धा आमच्या विद्यार्थी आहेत आणि जवळजवळ ज्योतिष शास्त्रीच त्या आहेत असं समजा. त्याही अतिशय सुंदर लिखाण करतात. सरांची दोन्ही मुलं गणितातली उच्च पदवीधर आहेत. तर हे सगळं सांगायचं कारण असं की आपण ज्या व्यक्तीचं भाषण ऐकतो त्या व्यक्तीच्या कुटुंबाबद्दल आपल्याला थोडी उत्सुकता नेहमीच असते, म्हणून मी तुम्हाला ही सगळी माहिती दिली. त्याच्यानंतर सरांचं एक व्यक्तिमत्व म्हटलं तर सरांच्या नावात जो विलास आहे तो विलास हा बुधाचा विलास आहे, बुद्धिमत्तेचा विलास आहे आणि स्मरणशक्तीचा विलास आहे. त्यांच्या आडनावात जे देव आहे त्यावरती तुम्हाला त्यांचा आता आशीर्वाद पण भाषण ऐकायला मिळणार आहे, त्यामुळे तेही तुम्हाला देव आडनाव काय आहे तेही लक्षात येईल. सरांचं स्वतःचं कॉस्ट अकाउंटंटचं शिक्षण झालेलं आहे. त्या परीक्षेत त्यांनी सुवर्णपदक मिळवलेलं आहे. त्याच्यानंतर ज्योतिषशास्त्री परीक्षेतलं गणित या विषयातलं जे सरांचं रेकॉर्ड आहे ते आज सगळ्यात कोणी मोडलेलं नाही. तसंच गणित आणि फलित ह्या दोन्ही विषयात सरांचा हातखंडा आहे. त्याचं तुम्हाला एक उदाहरण देते की बाबांच्या पुस्तकात असंख्य पत्रिका आहेत, पण त्या पत्रिकांची एकूण संख्या किती ही सुद्धा देव सरांनी एकदा मोजलेली आहे. तसंच सरांचं लिखाण ही अतिशय विवेचनात्मक, अभ्यासपूर्ण व कुठालाही पटकन समजेल असं आहे. त्यांचं वक्तृत्व अतिशय सुंदर आहे. त्यांची भाषा शैली विषय समजावून सांगण्याची त्यांची कमांड अतिशय सुंदर आहे. त्या व्यतिरिक्त सरांची जी पुस्तकं आहेत त्याचाही मी तुम्हाला थोडा परिचय करून देते. तर पावले सरांकडे मी पुस्तकाची कव्हर पाठवली, त्या आहे का फोटो पावले सर? हॅलो, आज पाठवलंय का तुम्ही? हा बघा मिळतं का, एक मिनिट थांबते. बरं बरं. हा बघा मिळतं का. सरांचं संकट निवारक संख्याशास्त्र हे पहिलं पुस्तक आहे आणि भास्कराचार्यांच्या भद्र यंत्रावर आधारित मातृगया येथे सापडलेल्या नवग्रह यंत्र व पंचदशी यंत्र यांचा एकत्रित विचार करून केलेली ही रचना आहे. आणि हे जे अंकशास्त्र आहे हा पाश्चात्य अंकशास्त्रापेक्षा वेगळा विचार आहे. त्यामुळे असंख्य अनेक ग्रहांचा आपल्यावरती कृपा ह्या अंकाच्या माध्यमातून कशी होते ते त्यांनी त्या पुस्तकातनं दाखवलेलं आहे. तर एक मिनिट थांबूया आपण, पुस्तकाचं कव्हर बघायला मिळालं तर आपल्याला बरं पडेल.
दिसतंय का मॅडम? नाही अजून आलं. हा आता आलं. तर हे जे संकट निवारक संख्या यंत्र आहे हे पुस्तक अतिशय सोप्या पद्धतीने सरांनी लिहिलेलं आहे आणि कुठल्याही समस्येवरती आपल्या भास्कराचार्यांच्या भद्र यंत्रावर आधारित संख्या कशा वापराव्या आणि त्यांचा आपल्याला त्यांच्यामुळे ग्रहांची आपल्यावर कशी कृपा होईल हे या पुस्तकात अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. तसंच सरांनी जे दुसरं पुस्तक लिहिलंय कर्मस्थान, त्यातील बरेचसे लेख हे श्री भट सरांच्या पंचमहाभूत विचारावरही आधारित आहेत. त्यामुळे हे पुस्तकही सर्वांनी बघावं. तसेच सरांचा विशेष अभ्यास हा ग्रहांच्या गतीचा आहे आणि त्यातही बुध, शुक्र, मंगळ हे वक्री कधी होतील, मार्गी कधी होतील ह्यावरती त्यांचं विशेष लक्ष असतं. तसंच सर्वात विशेष म्हणजे चंद्राच्या गतीचाही सर अभ्यास करत असतात आणि गोचरीनी त्या ज्या घटना घडतात त्याच्या ते खूप नोंदी लिहितात आणि ऍस्ट्रॉलॉजिकल मॅगझिन सारख्या पुस्तकांना सुद्धा त्यांनी अत्यंत लेख मोठे मोठे पाठवले. तिकडेही त्यांचं खूप मोठं कौतुक झालेलं आहे. तर असं देव सरांचं जे व्यक्तिमत्व आहे आणि आम्हाला त्यांच्यावर आमचा कृपाप्रसाद म्हणायचा की आम्हाला त्यांचं कायम भाषण आणि क्लास वर्ग ऐकायला मिळतात. तर आज तुम्ही पण सगळेजण त्याचा लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद. धन्यवाद कविता काळे मॅडम. मी विलास सरांना विनंती करते की आजच्या छानशा व्याख्यानाला त्यांनी सुरुवात करावी. आम्ही सगळेजण उत्सुक आहोत आपल्या व्याख्यानाला. वाट पाहतो. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. भटसरांची आठवण स्मृती करून मी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करतो. सर्वात प्रथम बेलसरे मॅडम आणि पावले सर दोघांचेही आभार. कविता काळेंचे आभार नाही मानत, त्यांनी खूपच माझा परिचयात मला खूप हरभऱ्याच्या झाडावर चढवलंय. मी खूप वजनदार आहे त्यामुळे खाली पडलो तर नुकसान होईल. मी माझ्या परीने माझे विषय मांडायचा प्रयत्न करतो. सरांचा विषय माझ्या भाषेत जो मला समजला तसा मांडायचा प्रयत्न करतो. मुळामध्ये भटसर थोडेसे जड बोलायचे असं सगळ्यांचं म्हणणं होतं. खरं तसं नव्हतं. फक्त ते आपल्याला एखाद्या वेळेस ते वेगळ्या पातळीवर असतील आणि आपण वेगळ्या पातळीवर असू असा जरा थोडासा विषय आहे. पहिल्यांदा राशींपासून मी जरा सुरुवात करतो. आपल्याला असं वाटेल हाच विषय मी गुरुवर्य वदा भट सरांच्या इथेही मांडला होता, पण तेव्हा तिथे जरा थोडासा पुढे जाऊन मांडला होता. आधी मी पहिल्यापासून इथे सुरुवात करतो कारण बरीच लोक वेगवेगळ्या ठिकाणची इथे जॉईन होतात असं मला कळलं. तेव्हा एकदाच सगळ्यांच्या दृष्टीने हा विषय मुळापासून मांडावा. आपलं जे राशीचक्र आहे ते राशीचक्र आपण राशीचक्राची पहिली फ्रेम दाखवा. भट सरांचा फोटो आहे. भट सरांना मी पुन्हा एकदा नमस्कार करतो. आणि आता राशी आणि पंचमहाभूत ही सगळी हा जो राशी चक्राचा जो एक चौकोन पत्रिकेचा आपण समोर बघतोय हे सगळं आपल्याला माहिती आहे, पण मी जरा एका वेगळ्या पद्धतीने मांडतोय की पंचमहाभूतांची इथे जी रचना केली आहे तिथे जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक अग्नितत्वाच्या राशी समोर वायुतत्वाची रास आहे. म्हणजे मेषे समोर तूळ आहे, सिंहे समोर कुंभ आहे आणि धनु समोर मिथुन आहे. तुम्हाला दिसतंय हे नैसर्गिक कुंडली मांडली म्हणजे मेष लग्नाची कुंडली मांडली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अग्नितत्वासमोर वायुतत्व आलेलं आहे. आपण पंचमहाभूतांकडे जातोच आहोत, पण इथे पहिल्यांदा राशीचक्रात ते कसं केलंय ते दाखवतो. आपल्याला एखादी काडी पेटवायची असेल तर आपण 4वी 5वीच्या विज्ञानात शिकलोय की प्राणवायू नसेल तर ज्वलन होत नाही. म्हणजे वायू हवा ही ज्वलनासाठी आवश्यक आहे. म्हणजे अग्नी पेटवायसाठी वायू आवश्यक आहे. अग्नीसमोर वायू आहे. त्याचबरोबर खूप वारा सुटला तर काडी विझेल. म्हणजे ते प्रमाणात हवं. जसा अग्नी हवा आहे तशीच वायू हवा. आणि त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर चर अग्निसमोर चर वायू, स्थिर अग्निसमोर स्थिर वायू आणि द्विस्वभाव अग्निसमोर द्विस्वभाव वायू. म्हणजे ही जी रचना ज्या कोणी ऋषीमुनींनी आपली ही जी राशींची स्वभावांची
तत्वांची, त्यांच्या स्वामींची रचना केली ती पूर्णतः तर्कशुद्ध आहे. परवा वदा भट सरांच्या व्याख्यानात त्यांनी असं म्हटलं होतं की ज्योतिष हे तर्काचा विलास आहे. नेमका मीच विलास त्यात आलो, असू दे. तर तर्काचा विलास आहे ते कळायसाठी आधी हा तर्क आपल्याला नीट लक्षात घ्यायला लागतो. दुसरी बघा जोडी, आता इथे आणखीन आहे की अग्नी आणि वायू हे एकमेकांना, जसं वायूला कसा अग्नी लागतो, तो वायू म्हणजे गती, हालचाल. वायूमध्ये तापमान बदलल्याशिवाय हालचाल होत नाही. वायू स्थिर असतो, त्याचं गरम झाला की वर जातो. आपण ते सगळं शिकलोय, ते मी परत सांगत नाही, शाळेतलं विज्ञान आहे. पण म्हणजे वायूत हालचाल होण्यासाठी अग्नीची जरूर असते. आणि परत खूप मोठा अग्नी भडकला तरी वायू वादळ येण्याची शक्यता असते. म्हणजे हे अग्नी आणि वायू हे परस्पर समोरासमोर, आणि ते पती पत्नीच्या जागी येतात बघा समोरासमोर. म्हणजे तुझं नि माझं जमेना परी तुझ्या वाचूनी करमेना, अशी ही जोडी. म्हणजे जे काही इथे मांडलंय ते संपूर्णतः तर्कशुद्ध आहे. आता दुसरी जोडी तत्वांची बघू, पृथ्वी आणि जल. म्हणजे तिथे तुम्ही जर बघितलं की वृषभ पृथ्वी आहे तर त्याच्यासमोर वृश्चिक जल आहे, कर्क जल आहे तर समोर मकर पृथ्वी आहे. आणि ह्या दोन्ही म्हणजे समोरासमोर येणं आणि कन्येसमोर मीन आहे. हे समोरासमोर पृथ्वी आणि जल येणं, मला जर मातीपासून काही बनवायचं असेल तर माती कोरडी असते, त्याच्यात थोडंसं पाणी घातल्याशिवाय मला मातीतून मूर्ती बनवता येणार नाही. आणि पाणी वाहत आहे, किंवा आता बेलसरे मॅडम पाणी प्यायल्या तेव्हा तिथे त्यांच्या समोर एक भांड होतं, ते भांड नसेल तर त्या पाणी पिऊ शकत नाही, कारण पृथ्वी लागते पाण्याला धरायला. म्हणजे पाणी आणि पृथ्वी, जल आणि पृथ्वी हे पण असेच, त्याला आपण पूरक म्हणतो, सप्लिमेंटरी अँड कॉम्प्लिमेंटरी टू ईच अदर, अशी ही दोन तत्व आहेत की पृथ्वी आणि जल त्यांच्याच राशी बरोबर समोरासमोर. आणि पुन्हा तेच चर पृथ्वी समोर चर जल म्हणजे मकरे समोर कर्क, स्थिर पृथ्वी समोर स्थिर जल म्हणजे वृषभे समोर वृश्चिक, आणि तिसरं विश्वभाव म्हणजे कन्या आणि मीन. म्हणजे सगळीकडे ह्या 12 राशींच्या समोरासमोर येण्यामध्ये सुद्धा काही ना काहीतरी तर्क आहे, आणि संपूर्णतः तो तत्व स्वभाव सगळ्याशी निगडित आहे. आणखीन एक, चारही केंद्रामध्ये एकाच स्वभावाच्या राशी येतात. म्हणजे आता 1 4 7 10 आहे. जर मी वृषभ लग्न मांडलं तर 2 5 8 11 येतील, आणि जर मिथुन लग्न मांडलं तर 3 6 9 12 येतील. म्हणजे चारही केंद्रामध्ये एकाच स्वभावाच्या राशी येतात. इतकंच नव्हे तर चारही तत्व येतात बघा, मेष कर्क तुळ मकर, चारही तत्व आली. 5वं तत्व आकाश तत्व आहे, ते त्याला राशी दिलेलीच नाही, कारण आकाशाचे विभाग करता येत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे जी काही रचना केलेली आहे ती अत्यंत तर्कशुद्ध, तर्काला धरून. उद्या कोणी म्हणलं की ज्योतिषशास्त्र नाही, त्यात काही अर्थ नाही, तर तुम्हाला हे लक्षात येईल की अरे असं कोण म्हणताय, हा तर्क बघा ना किती व्यवस्थित तर्क आहे. आणि त्याचाच खाली एक अजून मी एक तक्ता दिलाय, राशी स्वामींचा तर्क. 12 राशी आहेत, बरोबर मध्ये एक बिंदू आपल्याला काढता येत नाही, त्यामुळे 2 राशी आपण मध्ये धरल्या, कर्क आणि सिंह. आणि त्याच्यात चंद्र आणि रवी हे त्यांचे स्वामी, जे काळ दाखवतात. नाही अजून तेच राहू दे, हा कर्क आणि सिंह अजून ते पहिलीच फ्रेम राहू दे. कर्क सिंह ह्या 2 राशी बरोबर मध्ये आहेत. आणि असं जर आपण धरलं तर दोन्ही बाजूला एक एक राशी बुधाकडे दिली, मिथुन आणि कन्या. आता बघा, मिथुन आणि कन्या ह्या पहिल्या अंतर्ग्रहाकडे दिल्या आहेत, बुधाकडे. म्हणजे वाटेल तसं केलेलं नाही. त्याच्या पुढे वृषभ आणि तूळ ह्या राशी दिल्या आहेत शुक्राकडे, म्हणजे दुसरा अंतर्ग्रह. त्याच्यानंतर मेष आणि वृश्चिक त्या दिल्यात मंगळाकडे, पहिला बहिर्ग्रह. त्याच्या मागे येतात मीन आणि धनु, त्या दिलेत गुरुकडे, दुसरा बाह्यग्रह. आणि तिसरा शनी, सगळ्यात शेवटचा ग्रह, त्याच्याकडे कुंभ आणि मीन. म्हणजे तुम्ही बघितलं तर ही सुद्धा रचना अत्यंत तर्कशुद्ध केलेली आहे. म्हणजे कुठलाही ग्रह कुठेही आणलेला नाही. ह्या सगळ्यांमध्ये एक विवक्षित तर्क आहे की पहिल्यांदा जवळचा ग्रह, मग त्याच्यानंतर जसं आपला वारांचा सुद्धा विषय आहे, तो मी आता इथे मांडत नाही, की तो सुद्धा होऱ्यातनं आलेला आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ज्योतिषात तर्क आहे, आणि ह्या तर्कामागे तत्व पण आहे. अजून एक लक्षात घ्या की अग्नितत्वाच्या 3 राशी आणि जलतत्वाच्या 3 राशी ह्या रविचंद्र आणि मंगळ गुरु यांच्याकडे दिलेल्या आहेत.
आपण ज्योतिषामध्ये अनेक नियम आहेत, अनेक पुस्तक आहेत, अनेक ग्रंथ आहेत, पण पाराशरी सगळ्यात जास्ती सगळे लोक वापरतात असं वाटतं. आणि पाराशरीमध्ये असं आहे की कोणांचे अधिपती शुभ फलदायी. एका कोणात एक तत्व आलं की आपोआप दोन्ही कोणात 30 तत्व येतात, आणि ही जी 3 कोण आहेत त्या कोणांचे स्वामी एकमेकांचे मित्र होतात. म्हणजे रवी, मंगळ, गुरु आणि चंद्र हेच अग्नी आणि जलाचे स्वामी आहे, आणि बुध, शुक्र आणि शनी हे पृथ्वी आणि वायूचे स्वामी आहेत. म्हणजे आपोआप तुमच्या लक्षात येईल की पाराशरीच्या नियमानुसार कोणते ग्रह कोणत्या लग्नाला चांगले होतात, शुभ होतात, आणि कोणते ग्रह अशुभ होतात हे अतिशय तर्कशुद्ध होतं. बुध, शुक्र, शनी एकमेकांच्या लग्नांना शुभ होतात, तर रविचंद्र, मंगळ, गुरु एकमेकांच्या लग्नांना शुभ होतात. म्हणजे शठम प्रति शाठ्यम असतं ना, तसं तुम्ही मला आज बोलवलं की पुढच्या वेळी मी तुम्हाला बोलवीन, असा तो विषय असतो. की त्यामुळे हा जो, म्हणजे मी त्याला आमच्या वर्गात शिकवताना एक अशी उपमा देतो की युपीए आणि एनडीए, आता सध्या 2 पक्ष आहेत, एक काँग्रेसच्या बाजूचा आणि एक भाजपच्या बाजूचा. ह्यातले कोणीही एकमेकांच्या बाहेर जाऊ शकतात, पण ग्रह मात्र असे जात नाही. ग्रह मात्र आपापले पक्ष धरून राहतात. आता महाराष्ट्रात जसा प्रयोग झाला, आपल्याला काही त्याच्यावर टीका वगैरे करायची नाही, पण असा प्रयोग ग्रहांच्यात कधी होत नाही की इकडली पार्टी जाऊन तिकडे बसते, असं कधी होत नाही. जाऊ दे, आपला राजकारण हा विषय नाही. मी फक्त जस्ट तुम्हाला असा विनोद केला की लक्षात राहतं माणसं काय सांगतात ती, विनोदाच्या आधाराने आपल्याला लक्षात येतं. आता हा जो विषय आहे की सगळ्या राशी रचनेत, त्यांच्या स्वामी रचनेत, तत्व रचनेत सगळीकडे अतिशय व्यवस्थित असा तर्क आहे. आता ह्याच तर्कानंतर आपण पुढे जाऊया आणि आता पंचमहाभूतांच्या कडे जाऊया. मला असं वाटतं की हा जो तक्ता आणि खाली जे तर्क दिलाय तो मला वाटतं तुम्हाला बऱ्यापैकी समजला असावा. कदाचित तुम्ही त्या आधी तो जाणतही असाल. मी काही तुम्हाला असं समजत नाही की तुम्हाला ते माहिती नाहीये, पण आमच्या सरांच्या विचारातून जो विषय येतो तो मी मांडतोय, आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा जो बेसिक, त्याला मूलभूत म्हणतात, तो विषय आधी मांडून घेतला. आता आपण दुसरा चार्टाकडे जाऊ, पुढला हे चालू करू. पावले सर, आता पुढचं मांडा. पुढचा कागद घ्या आता. पावले सर, हा, आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊ. आपल्याला ज्योतिषामध्ये थोडीशी वेगळी रचना बघितली आपण. पहिल्यांदा होतं अग्नी, नाही तो दुसराच कागद घ्या. अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल अशी आपल्या राशींचे स्वामी, राशींच्या तत्वांची मांडणी असते. पण प्रत्यक्षामध्ये पंचमहाभूतांची जी निर्मिती आहे ती आकाश, आकाशातून वायू, वायूतून अग्नी, अग्नीतून जल आणि जलातून पृथ्वी, या याच्यात वरती दाखवलंय बघा. आणि ही जी निर्मिती आहे ही वेगळी, आणि आपल्या इथे थोडंसं वेगळं मांडलंय. ह्याचं महत्वाचं कारण असं आहे की आपलं लग्नस्थान जे असतं तिथनं आपण काय म्हणतो की ते रूप दाखवतं. आपलं रूप लग्नावरून बघितलं जातं, आणि मग रूप हा गुण तुम्ही इथे जर बघितलात तर तो अग्नीकडे आहे. म्हणजे मूर्तत्व, आपल्याला आपल्या सगळ्या शरीराचा विचार, रूपाचा विचार, चेहऱ्याचा विचार हा सगळा लग्नस्थानावरून करतात, आणि मग लग्न म्हणजे रूप किंवा मूर्तत्व, म्हणून तिथे अग्नितत्व आहे. म्हणून ती राशी अग्नितत्वाची केली. इतकंच नाही तर त्याचा स्वामी केला मंगळ. नैसर्गिक कुंडलीतली मी ही बोलतोय, म्हणजे तिथली मेष रास, आणि त्याचा स्वामी मंगळ. आता मंगळ हा पण अग्नितत्वाचा आहे, पण त्याचबरोबर तो त्याला भौम म्हणतात. धरणी गर्भ संभूतम विद्युत कांती समप्रभ. म्हणजे भौम म्हणजे त्याच्याकडे थोडीशी पृथ्वी आहे, आणि म्हणून त्याला मेषेचं स्वामी केलं. कारण आपलं रूप पार्थिव असतं. पार्थिव म्हणजे मातीचं, पृथ्वीचं बनलेलं, दाखवता येतं असं. कारण वायू दाखवता येत नाही, अग्नी दाखवता येतो, आणि पण त्याला जर काय म्हणायचं, त्याला नक्की रूप द्यायचं असेल तर त्याला समोर पृथ्वी लागते. काहीतरी निश्चित आकार द्यायला लागला तर पृथ्वी हवी असते, म्हणून तो भौम तिथे स्वामी केला. असा प्रत्येकाचा. आता दुसऱ्या
राशीकडे जर गेलो आपण म्हणजे वृषभ रास, आणि तिथे जर बघितलं नैसर्गिक कुंडलीतलं द्वितीय स्थान ते आहे पृथ्वी तत्वाचं. आता तिथे पृथ्वी तत्व देण्याचं काय कारण, तर तिथे आपली सगळी ज्ञानेंद्रिय आहेत. तोंड आपण तिथे वित्तम नेत्रम मुखम विद्या, तिथे आपले सगळे डोळे तिथनं बघितले जातात, कान थोडेसे दुसऱ्या आणि तिसऱ्या घरातनं येतात, त्यामुळे तिथे आपली सगळी ज्ञानेंद्रिय असल्यामुळे जीभ आहे तिथे, ही सगळी ज्ञानेंद्रिय तिथे असल्यावर ज्ञानेंद्रियांचं काम आहे ग्रहण करणं, ज्ञान ग्रहण करणं. आणि ग्रहण करण्यासाठी धारणा हा गुण लागतो. धारणा म्हणजे धरून ठेवणे, आणि मग धारणा गुण आला तो कोणाकडे आला, तर पृथ्वी तत्वाकडे. तुम्ही बघितलं तर पृथ्वी धरून ठेवते. आपण जमिनीमध्ये बी पेरतो आणि ते पृथ्वी धरून ठेवते, रसा धरून ठेवते. म्हणून पृथ्वीचा गुण धारणा हा उपयुक्त आणण्यासाठी तिथे वृषभ रास पृथ्वी तत्वाची केली. आता पुढे असं झालं की पृथ्वी जरी असली तरी माती कोरडी असेल तर बी तिथे रुजत नाही. तिचं बी रुजायला पाहिजे असेल तर ते थोडस ओलावा पाहिजे. आणि म्हणून मग तिथे काय केलं की तिथे शुक्र त्याचा स्वामी बनवला. शुक्र हा जलतत्वाचा ग्रह आहे, तो तिथे स्वामी बनवला त्या राशीचा. आणि तिथे उच्च केला चंद्र, जो मनाचा कारक आहे, जो जलतत्वाचा आहे, आणि त्याचबरोबर तो वैश्य वर्णाचा आहे. जलतत्व वेगळं आणि वैश्य वर्ण वेगळा. बघा, जलतत्वाचे ग्रह शुक्र आहे, त्याच्याकडे विप्रवर्ण दिलाय. आपल्या सगळ्या जलतत्वाच्या राशी विप्रवर्णात आहेत, पण चंद्र जलतत्वाचा असूनही त्याला वैश्य वर्ण दिलाय. वैश्य म्हणजे व्यापारी किंवा जो धारणा करतो, धरतो. आणि ह्याचं कारण मन कुठेतरी चिकटतं तर हा भाग आहेच, पण मनात आपल्याला चंद्राकडे ग्रहण शक्ती दिलेली आहे. तसंच गर्भधारणा पण दिलेली आहे, आणि म्हणून चंद्राकडे वैश्य वर्ण दिलेला आहे. म्हणजे इकडे तो जलतत्वाचा असला तरी वैश्य दिलाय. जल आणि वैश्य असं मिळून तो गर्भधारणेचाही कारक करतो आणि ज्ञान घेण्याचाही कारक करतो. रवी आहेच, पण रवी हा पुढचा म्हणजे सरस निरस ठरवणे. अग्नी हा पण ज्ञान आहे, पण अग्नी पुढे गेलं. आधी पहिल्यांदा आपल्याला स्मृती लागते ती इथे आहे. त्यामुळे म्हणून प्रत्येक ह्याच्यापेक्षा जे तत्व तिथे वेगळी का आणि कशी घेतली याचं मी एक फक्त अजून 2 उदाहरणं देऊन करू आणि मग परत आपण इथे येऊ. तृतीयामध्ये मिथुन रास आहे. आता तृतीयातून आपण काय घेतो, श्वास घेतो आणि उच्छ्वास सोडतो. अजून एक मग असं सांगायचं राहिलं, वृषभ रास स्थिर केली. आपल्याला ज्ञान घेताना एका जागी बसून घ्यायचं असतं, आणि देणारा माणूस अग्नी असतो, त्यामुळे उभं राहायचं असतं. पण ह्या नवीन ह्याच्यामध्ये उभं राहून मला बोलता येणार नाही, म्हणून मला बसायला लागतंय. पण खरं पाहता शिकवताना उभं राहूनच शिकवलं पाहिजे असं भट सरांचं सांगणं असे. आणि बरोबर आहे, उभं राहून शिकवल्यावर अग्नी नेहमी वरती जातो. आपण त्याच्याकडे येऊ पुढच्या वेळेला. पण महत्वाचं असं आहे की वृषभ स्थिर केली आणि मिथुन द्विस्वभाव केली. ह्याचं महत्वाचं कारण काय, तर श्वास घ्यायचाय पण आणि उच्छ्वास सोडायचा आहे पण. म्हणजे आपल्याकडे नाकाकडे 2 कामं आहेत, श्वास घेणे आणि उच्छ्वास सोडणे. आणि त्याचा स्वामी बुध का केला, तर तो जो श्वास आहे तो माझा व्हायला पाहिजे, माझ्या शरीरात तो घ्यायला पाहिजे. आणि म्हणून तिथे बुध हा त्याचा स्वामी केला आणि तो पृथ्वी तत्वाचा केला. कारण अहंकार म्हणजे गर्व नव्हे, माझा म्हणून असं जो असतो तो, त्याच्यात तो श्वास यायला पाहिजे. तसंच षष्ठात पण बघा, कन्या राशी आहे, तिथे आपण पोट बघतो, आपण जे काही खातो ते सगळं अंगी लागलं पाहिजे. म्हणून तिथे पृथ्वी तत्व, कारण ते आत्मसात व्हायला पाहिजे. जे खातोय आपण ते शरीराला पचलं पाहिजे, पचन क्रिया. आणि त्यात परत विशिष्ट गोष्ट अशी आहे की आलेलं अन्न, पचलेला भाग जवळ ठेवायचा आणि अपचित भाग पुढे पाठवायचा. म्हणून तिथेही द्विस्वभाव केलाय. आणखीन कन्येला टीकाकार म्हणतात, ते पण बरोबर आहे. योग्य गोष्ट काढायची आणि अयोग्य गोष्ट टाकून द्यायची, हा कन्येचं काम, पोटाचं जे आहे तेच काम प्रत्यक्षात सुद्धा करता येतं. म्हणजे हा जो पूर्ण ज्योतिष म्हणजे चरस्थिर द्वी असो किंवा तत्व असो किंवा त्यांचे स्वामी असोत, या सगळ्या मागे एक विशिष्ट असा तर्क आहे. आणि तो तर्क पंचमहाभूतांच्या अनुषंगाने अधिक चांगला उलगडलाय. म्हणून आता आपण खाली जे
पंचमहाभूत आणि मुख्य गुण ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय तुम्हाला समोर दिसत आहे. आकाश तत्व हे मला वाटतं कविता काळे मॅडमनी पण त्यांच्या भाषणात हा विषय मांडला होता, तोच मी थोडासा आणखीन पुढे नेऊन मांडतोय की आकाश तत्वाचा गुण आहे शब्द, त्याचं ज्ञानेंद्रिय आहे कर्ण. शब्द याचा अर्थ आवाज, ध्वनी, म्हणजे वादन पण आकाश तत्वाखाली येऊ शकतं. शब्द हा गुण आहे म्हणजे आवाज आहे, आणि मग तो आपल्याला कळतो कसा? कानाने कळतो, त्याचं ज्ञानेंद्रिय आहे कान. कर्मेंद्रिय आहे जीभ, कारण आपण शब्द बोलतो किंवा आवाज करतो ती जिभानी. आकाश पसरत जातं म्हणजे प्रसरण हा त्याचा गुण आहे, आणि आकाशाचे विभाग करता येत नाहीत म्हणून राशी दिल्याने आणि ग्रह दिलाय गुरु. दुसरं तत्व आकाशातून वायू येतो, वायूकडे स्पर्श दिलाय म्हणजे आपल्याला कळतं मऊ आहे, कडक आहे, कठीण आहे. त्याचं ज्ञानेंद्रिय आहे त्वचा, कारण स्पर्श आपल्याला त्वचेने कळतो. आपण कसा स्पर्श बघतो? हाताने बघतो. कर्मेंद्रिय हात आहे, आणि गती देणे हे त्याचं काम आहे. आणि शनी हा ग्रह वायुतत्वाचा 3, 7, 11 म्हणजे मिथुन, तूळ आणि कुंभ या राशी. वायूतून अग्नी, अग्नी म्हणजे तेज, तेजतत्व. रूप, अग्निशिवाय आपल्याला आता मला त्यांनी मगाशी सांगितलं होतं की जरा तुमच्याकडे प्रकाश कमी आहे, पुढच्या वेळी मी जास्त चांगली अरेंजमेंट करीन, कारण जर प्रकाश कमी असेल तर समोर दिसणार नाही, म्हणजे ती अग्नी, अग्नीमुळे दिसलं जातं. त्याचं रूप हे. आपल्याला तो प्रकाश कुठून कळतो? तर नेत्र. आपण रूप कसं बघतो? नेत्र. पाय कसं कर्मेंद्रिय? तर खूप चालल्यावर आपोआपच शरीरामध्ये उष्णता येते आणि अग्नी प्रज्वलित होतो. एक यावरून आठवण झाली म्हणून सांगतो, 7:30 उपाय सांगत असत लोक की शनीला फेऱ्या मारा, अंक करा. तर भट सरांनी धनुर्धारीच्या एका अंकात असं लिहिलं होतं की ज्यांना असं वाटतं की शनी बिनी काही नाही, हे नाही, फेऱ्या नाही, तर तुमच्याकडे येणाऱ्या अशा जातकाला असं सांगा की 7:30 आहे ना, मग काही नाही, गावाच्या बाहेर लांब चालत जा. ते म्हणाले शनीला फेऱ्या घालणं काय नाही, लांब चालणं काय, आणि अंगाला तेल लावा. म्हणजे काय? तेल लावल्यावर आपोआप अग्नी प्रज्वलित होतो. म्हणजे आणि चालल्यावर पण. आणि अग्नी का? तर वायूच्या बरोबर विरोधी अग्नी आहे, म्हणजे शनी हा वायू तत्वाचा. त्यामुळे 7:30 वायू वातविकार होण्याची शक्यता असते. त्याच्यावर आयुर्वेद काय सांगतो उपाय? अग्नीचे उपाय. म्हणजे आपल्या उपायांमध्ये सुद्धा असलेली तार्किकता याच्यावरून लक्षात येते. बोलता बोलता मला सरांची आठवण झाली आणि त्यांचा हा एक विषय वेगळा लक्षात आला म्हणून मांडला. अग्नीचं काम वर जाणं, साधी गोष्ट आहे. तुम्ही कुठेही गाडी पेटवा, काही पेटवा, वर जातो. केला जरी पोत बळेची खाली ज्वाला, तरी ते वरती उफाळे, वरच जाणार. म्हणून ग्रह त्याला दिलेत मंगळ आणि रवी. राशी आहेत मेष, सिंह, धनु. त्याचा उपयोग आपण पुढे करू, म्हणजे मी राशींकडे येईन तेव्हा परत सांगेन. चौथं तत्व अग्नीतून जल, आपल्याला तेही माहिती आहे की उष्णतेने पाण्याची वाफ होते, ते वर गेले की ढग बनतात आणि मागून त्याचा पाऊस पडतो. म्हणजे अग्नीतून जल निर्मिती हेही माहिती आहे. यज्ञ करत असत पूर्वी पावसासाठी. जलाचा गुण रस, रसनेंद्रिय म्हणजे जीभ हे त्याचं ज्ञानेंद्रिय. आपल्याला चव कशी कळते? तर जिभेने कळते. रसासाठी लिंग हे त्याचं पुनरुत्पत्तीसाठी वापरायची गोष्ट कर्मेंद्रिय. आणि अवगमन म्हणजे खाली नेणं किंवा एकत्र आणणं किंवा पुनरुत्पत्ती, म्हणजे जरा जरी इथे समजा तांब्या आहे आणि मी तो कलंडवला की पाणी खाली जाणार, त्यामुळे त्याचा पाणी म्हणजे जलतत्व खाली जातं. शेवटी पृथ्वी, त्याचा गुणगंध. नाक हे त्याचं ज्ञानेंद्रिय, बुध हे त्याचं कर्मेंद्रिय. गंधाची सूचना आपल्याला ज्ञान नाकानीच होतं. संकोचन किंवा घट्ट होणे हे त्याची कर्म. बुध हा ग्रह 2, 6, 10 या राशी. याच अनुषंगाने आणखीन एक 2 विषय मांडतो की ही जी तत्व आहेत, पहिल्या तत्वाकडे म्हणजे आकाश तत्वाकडे शब्द गुण आहे. आकाशानंतर आला वायू, वायूकडे स्पर्श आहे, पण वायूकडे स्पर्शाबरोबर शब्द पण आहे. म्हणजे जसजसं आपण एक एक तत्व पुढे जातो तसं आधीच्या तत्वाचा गुण त्या तत्वात येतो, पण तो विशेष गुण नाही, नवीन आलेला गुण विशेष. म्हणजे पृथ्वीकडे गंध हा गुण विशेष आहे, पण आधीचे 4ही गुण पृथ्वी तत्वाकडे आहेत. परवा भटसरांच्या तिथे व्याख्यान देताना माझ्या एक लक्षात आलं, आणि आज आणखीन एक गोष्ट लक्षात आली.
पृथ्वी तत्वाच्याच फक्त राशी अशा आहेत 2, 6 आणि 10. ह्या तीनही राशीत एक एक ग्रह उच्च होतो. म्हणजे वृषभेत चंद्र उच्च होतो, कन्येमध्ये बुध उच्च होतो आणि मकरेत मंगळ उच्च होतो. ह्या तीनही, बाकी कोणत्याही तत्वाच्या तीनही राशीत ग्रह उच्च होत नाही. म्हणजे 4, 8, 12 घेतलं तर वृश्चिकेत कोणी उच्च होत नाही. कर्केमध्ये आपला गुरु होतो, मीनेमध्ये शुक्र होतो. आणि तिथेही तुम्ही बघितलं तर तो तत्व साधर्म्य असतं. म्हणजे कसं आहे, वृषभेमध्ये चंद्र उच्च होतो. वृषभ पृथ्वी तत्वाची, चंद्र मगाशी सांगितला तसा वैश्य, त्यामुळे आपोआप धारणा गुण आला. कन्येमध्ये बुधच, दोघही पृथ्वी तत्वाचे. आणि मकरेमध्ये मंगळ, की जो भौमपणा आहे. आणि या तीनही म्हणजे फक्त पृथ्वीकडे सगळे गुण असल्यामुळे कदाचित ह्या 3 राशींमध्ये यांना उच्च केलं असावं. आणि अजून एक आज लक्षात आलेला मुद्दा, माहिती नाही सर असते तर त्यांना पटलं असतं किंवा नाही, मला कल्पना नाही. पण बुध हा बुद्धीचा कारक आपण समजतो. म्हणजे परवाच वदा सरांच्या भाषणात त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांचा रवी बुधात कन्येत वर्गोत्तम आहे, धनेश आहे तो, आणि त्यामुळे बुद्धीतून पैसा, असा त्यांनी उल्लेख केला होता त्यांच्या भाषणामध्ये. तर बुध आणि बुद्धी का, तर नुसतं बुध म्हणजे बुद्धी नाही, तर परत बुध हा पृथ्वी तत्वाचा ग्रह मालिकेतला एकमेव प्रतिनिधी आहे. आणि पृथ्वी तत्वाला सगळे गुण आहेत. आपली बुद्धी नेहमी चतुरस्त्र असावी लागते. अर्थात बुधाकडे आणखीन पण असा विषय आहे की एक ना धड 12 भर चिंध्या, असं पण होऊ शकतं बुधाच्या बाबतीमध्ये. याचं कारण तो लहान मूल आहे म्हणूनही. पण महत्वाचा विषय असा आहे की धारणा गुण म्हणजे मुळात कसं असतं, स्मृती असल्याशिवाय ज्ञान येत नाही. म्हणजे आज तुमच्या पुढे 1 तास 1.5 तास मला बोलायचं आहे, माझ्या समोर कागद आहे, पण सतत कागदात बघून मी जर बोलत राहिलो तर तुम्ही म्हणाल ह्यांचं पाठांतर नीट झालेलं दिसत नाही. आधी मी पाठ करून शिकवत नाही किंवा परीक्षेसाठी पण मी पाठांतर कधी केलं नाही. पण आपल्याला लक्षात यायला लागतं आणि आपल्याला योग्य वेळी ती गोष्ट आठवायला लागते. ह्याला स्मरणशक्ती म्हणतात. आणि मगाशी जे आपण स्वामी बघितले त्याच्यात एक गोष्ट परत थोडीशी सांगायची राहिली. समोर तुमच्या राशीचक्र नसलं तरी चालेल, कारण तुम्ही सगळे ज्योतिषी आहात. मंगळ आणि शुक्राच्या राशी समोरासमोर आहेत बघा. गरज नाही त्याची, मला वाटतं सगळ्यांच्या लक्षात येईल की मेषेसमोर तुळ आहे आणि वृषभेसमोर वृश्चिक आहे. म्हणजे मंगळ आणि तुळ. आणि आता मगाशी मी जल आणि अग्नीची कामं सांगताना पाणी खाली जातो आणि अग्नी वर जातो, म्हणजे या परस्पर विरोधी आणि पूरक क्रिया आहेत. आणि म्हणून मंगळ आणि शुक्र समोरासमोर ठेवले. म्हणजे तिथे जल आणि पृथ्वी बघितलं, तसंच अग्नी आणि जल पण आपल्या लक्षात येतं की स्वामी अग्नी आणि जलवाले आहेत, ते बरोबर एक वर जाणं आणि एक खाली येत. तसंच दुसरी अजून एक जोडी बुध आणि गुरुची, म्हणजे कशी, पृथ्वी आणि आकाश. आकाशाशी जडले नाते पृथ्वी मातेचे, नाही ते क्षितिज आहे. आकाशाचं काम प्रसरण आहे आणि पृथ्वीचं काम आकुंचन आहे किंवा घट्ट करणं आहे. ही परत परस्पर विरोधी कामं आहेत. त्यामुळे बुधासमोर गुरुच्या राशी आहेत आणि गुरुसमोर बुधाच्या राशी. म्हणजे जो तर्क इतका व्यवस्थित आहे. आणि हा बुध गुरु आपल्याला ज्ञानासाठी उपयोगी पडतात का, तर बुधाने धरून ठेवायचं आहे आणि आकाशाने वाढवायचं आहे. माझं ज्ञान वाढवायचं आहे कसं, प्रसर मला माझी क्षितिज वाढवायचंय कसं, ते गुरुच्या साह्याने. म्हणून गुरु घ्यायचा. पण स्मृती माझी आहे, स्मृती माझ्याजवळ असली पाहिजे. माझ्याजवळ जर स्मृती चांगली असेल तर मला ज्ञान उपलब्ध होईल, गुरु मला देईल, ते मी ग्रहण करू शकतो. आलं लक्षात. म्हणजे ही सगळी तत्व जी आहेत, त्या ग्रहांना दिलेली तत्व आहेत, ही पण परस्पर पूरक कशी ठरतात ती. अजून एक प्रश्न कोणी विचारेल की मग रविचंद्रासमोर शनीच्या राशी का. अगदी स्वाभाविक प्रश्न आहे. तर रविचंद्र सर असं म्हणत असत की काळ कधी सुरू होतो, तर अग्नीपासून पाणी वेगळं झालं की काळ सुरू होतो. सरांचे 2 बंधू आयुर्वेदिक वैद्य होते, चांगले प्रसिद्ध पुण्यातले वैद्य होते, अतिशय अभ्यासू आणि म्हणजे काय म्हणायचं त्याला, उत्तम परीक्षा असलेले वैद्य होते. तर ते असं म्हणायचं की अग्नीपासून पाणी वेगळं झालं की काळ सुरू होतो. बरोबर रविचंद्र एकत्र असले की
अमावस्या आणि चंद्र पुढे पुढे जायला लागला की प्रतिपदा, द्वितीया, म्हणजे पाणी वेगळं झालं ना. रवी अग्नी, चंद्र पाणी. मग ह्या रविचंद्रांसमोर जे काळ दाखवतात त्यांच्या समोर शनी, कारण काळाला गती आहे आणि काळाचा गती ही वायू तत्वाची आहे आणि शनी आपण काळाचा प्रतिनिधी मानतो, कारण गती म्हणजे वायू तत्व म्हणजे शनी. म्हणजे रविचंद्रासमोर शनीच्या राशी असणं हा पण अतिशय तर्कशुद्ध विचार आहे. हा विचार गेल्या वेळेला मी मांडला नव्हता, आज मला सहज सुचला आणि म्हणून मी तुमच्या समोर मांडतोय की ह्याला सुद्धा म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये योग्य तर्क आहे आणि त्याच्याशिवाय काहीही नाही. आता आपण कर्माकडे येऊ, कारण कर्माच्याही आधी खाली बघा गुण आहेत, थोडस वर करा. याच कागदात खाली बघा भौतिक गुण दिलेले, थोडस पावले सर वर सरकवा. खाली भौतिक गुण दिले, थोडं पावले सर वर सरकवा. हा खाली बघा जे गुण, नाही बस 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 एवढं बस. हे भौतिक गुण आहे. आपण मगाशी जे गुण बघितले शब्द, स्पर्श, रस वगैरे वगैरे, ते तत्वांचे गुण झाले. हे भौतिक गुण. गुरु आणि लघु. गुरु म्हणजे मोठं आणि लघु म्हणजे लहान. शीत म्हणजे थंड आणि उष्ण म्हणजे गरम. स्निग्ध वृक्ष, मंद तीक्ष्ण. ह्या 10 गुण आहेत. म्हणजे रादर 10 म्हणण्यापेक्षा परस्पर विरोधी असे 20 गुण आहेत. 10 गुणांच्या जोड्या परस्पर विरोधी, म्हणजे गुरु आणि लघु, शीत आणि उष्ण. आणि ह्यांचा उपयोग आपल्याला या तत्वांमध्ये पण कसा करता येतो तो बघा. म्हणजे कसं आहे, लग्न हे आपल्याला रूप दाखवतं असं आपण म्हटलं. मग लग्न स्थानी कोणत्या तत्वाची रास आहे त्याच्यावरून आपण त्या माणसाच्या रूपाचं वर्णन करू शकतो. आणखीन एक गोष्ट, अनेकांना असा प्रश्न पडतो की लग्न कुंडली महत्वाची का चंद्र कुंडली महत्वाची का रवी कुंडली, आणि कशावरून भविष्य सांगायचं. आणि आपल्या समोर जेव्हा जातक येतो तेव्हा त्याचं रूप आपल्या समोर असतं, त्याची कुंडली आपल्या समोर असते आणि त्या कुंडलीमध्ये आपण हे गुण बघू शकतो की ते त्याच्या लग्न कुंडलीत जास्ती लागू होत आहेत का चंद्र कुंडलीत लागू होत आहेत. म्हणजे गुरु आणि लघु सरळ सरळ आहे. गुरु म्हणजे स्थूल जरा म्हणजे मोठं, लघु म्हणजे सूक्ष्म प्रकार. शीत आणि उष्ण म्हणजे साधी गोष्ट आहे, आपल्या आपण असं करत नाही. पण 100-200 अग्नितत्वाच्या माणसांचं टेम्परेचर किंवा त्यांना हात लाव, हे बघा माणसाचं टेम्परेचर हे नॉर्मल 3-4 अंश मध्येच फिरत असतं, काही जास्ती नसतं किंवा कमी नसतं. पण त्यातल्या कमाल मर्यादेकडे असतील ती सगळी अग्नितत्वाची माणसं असतील आणि किमान मर्यादेकडे असतील ती सगळी जलतत्वाची माणसं, कारण जलशीत असतं. शीत आणि उष्ण हा जो विषय आहे त्यावरून आपण विचारू शकतो ना. तुमच्याकडे आलेल्या जातकाला तुम्ही विचारू शकता की बा यजमानांची पत्रिका घेऊन बाई आल्या आहेत आणि दोघंही आले आहेत, तुम्ही त्यांना विचारू शकता ह्यांचं अंग गरम असतं का थंड असतं. म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला हा मेष लग्नाचा माणूस आहे आणि त्याचा चंद्र कर्केत आहे पण नक्की कुठली त्याचं बघायचं आहे ते कळू शकतं आपल्याला. स्निग्ध आणि वृक्ष, स्निग्ध म्हणजे ओलावा आहे आणि वृक्ष म्हणजे वृक्ष. वायू वृक्ष असतो, अग्नी वृक्ष असतो, कोरडा असतो. आपल्या लक्षात तुम्ही असं म्हणू शकता सगळी वायुतत्वाची माणसं कोरडी असतात. सहसा ते आपल्या अंगाला काही लावून घेत नाही, फक्त त्याच्यात तुळेचा थोडासा काय म्हणायचा अपवाद थोडासा. का तर त्याचा स्वामी शुक्र आहे, त्याच्याजवळ पाणी आहे, त्यामुळे तो वृक्ष राहणार नाही. किंवा मंद आणि तीक्ष्ण, तीक्ष्ण म्हणजे टोकदार. तीक्ष्ण हा अग्नीचा गुण आहे. आता म्हणजे आमचे सर नेहमी सांगायचे की अग्नी तीक्ष्ण, कुठलीही तुम्ही काडी पेटवली किंवा कुठेही ज्योत बघितली तर त्याला वरती टोक असतं आणि ते टोक कसं असतं तर तीक्ष्ण असतं. हे जिथे कुठेही मंगळ असेल, या जर समजा द्वितीयात मंगळ आहे तर तो माणूस तीक्ष्ण बोलेल. तीक्ष्ण म्हणजे दुसऱ्याला लागेल असं. आणि तिथे चंद्र आहे, नुसता गोल गोल बोलत राहील, कोणाला काही भांडणार नाही, काही नाही, मऊ अगदी काही तसा त्याचा आवाजही कळणार नाही तुम्हाला. माझ्या द्वितीयात चंद्र आहे त्यामुळे जरा लोकांची फसगत होते, माझा आवाज पुरुषी बोलतोय का बाई बोलतोय असं एखाद्या वेळी काही लोकांना वाटतं. द्वितीयात चंद्र आहे, होणार ना असं. चंद्राच्या द्वितीयात शनी राहू आहे, त्यामुळे तिथे आपोआपच थोडंसं राहूमुळे झाकलं जाणं असा विषय होतो. आलं लक्षात.
त्यामुळे तुम्हाला हा जो विषय आहे तो निश्चित स्थिर आणि सर, स्थिर म्हणजे स्थिर आणि सर म्हणजे जे हलताय ते सतत बाहेर जात आहे ते, म्हणजे त्याच्यात गती आहे. आपोआप लक्षात येईल पृथ्वी तत्वाचं हे, पृथ्वी सगळ्यात स्थिर असतं. 5ही तत्वांमध्ये स्थिर पृथ्वी आहे. माणसं बसून असतात, जे स्थूल असतात, लठ्ठ असतात, ते सगळे पृथ्वी तत्वाच्या लग्नाचे असू शकतात, किंवा पृथ्वी तत्व रवी तरी किंवा चंद्र तरी. मृदू आणि कठीण परत तोच. म्हणजे हे जे 10 गुण आहेत, ह्या 10 गुणांचा तुम्हाला अतिशय व्यवस्थित, 10 गुण म्हणजे 10च्या जोड्या, त्याचा सगळ्यांचा तुम्हाला अतिशय व्यवस्थित उपयोग करता येतो. आणि तो उपयोग करून तुम्ही कुंडली सोडवू शकता. याचा महत्वाचा मुद्दा असा आहे. आणि तो जर तत्वविचाराने असेल, तुम्ही म्हणजे एखादी तुमच्याकडे आलेला जातक म्हणत असेल की माझा मुलगा म्हणा, माझी बायको म्हणा, माझा नवरा म्हणा, कोण आहे किंवा साहेब अतिशय वाईट बोलतात आणि म्हणजे लागेल असं बोलतात, तो तुम्हाला बघता येईल ना त्याच्या द्वितीय मंगळ आहे का? तुम्ही सांगा की हा त्याचा स्वभाव आहे, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. कारण का तर त्यांचा तो तिथे मंगळ असल्यामुळे तो तीक्ष्ण टोकदार बोलणार आणि ते दुसऱ्याला लागणारच. हा विषय तुम्ही जर केलात आणि तुम्हाला जर त्यातनं हे केलं तर निश्चित उपयोग होईल. आता परत थोडस वरती येऊ, थोडस खाली सरकवा, म्हणजे वरचे आता जी तत्वांची कामं आहेत तिथे येऊ आपण. म्हणजे ह्या गुणांनंतर अजून थोडं आता बस बस बस. आता थोडासा आपण ज्या कुंडल्या मी घेतल्या आहेत त्यांच्या दृष्टीने आपल्याला जे काही काम करायचं आहे त्याच्यासाठी येऊया. कर्म, कुठलंही कर्म 5च प्रकारचं असतं आणि ते मगाशी आपण बघितलं होतं. प्रत्येकाला कुठलंही कर्म, साधी गोष्ट आहे, आपल्याला संगणक हा नवीन विषय आहे आणि तो कोणत्या तत्वात बसवायचा आहे. म्हणजे तत्वात आधी सोडून द्या. कोणी असं म्हणेल उद्या की अहो कॉम्प्युटर होता का हो पूर्वी, संगणक होता का हो पूर्वी, IT क्षेत्र होतं का पूर्वी, नव्हतं. तुमच्या ज्योतिषात काय बसणार ते? तुम्ही म्हणा नाही आम्ही ते बुधाकडे देतो, आम्ही ते आमच्या वायूकडे देतो. तुम्हाला एक्सप्लेनेशन, स्पष्टीकरण व्यवस्थित देता येईल. संगणक काय करतो? अनेक गोष्टी साठवून ठेवतो आणि साठवणं किंवा धारणा करून ठेवणं हे काम पृथ्वीचं आहे. अनंत त्याची मेमरी सांगतात. आधी मुळात मेमरीच हा शब्द पहिला, स्मरणशक्ती हाच शब्द पहिला संगणकाशी. किती MB किती GB सांगितलं जातं. कॉम्प्युटर इतक्या MBचा आहे, इतक्या GBचा आहे. म्हणजे संगणकाची महत्वाचं हे धरून ठेवणं, डेटा अनालिसिस करून ठेवणं आणि तो ज्याला काय म्हणायचं आपण टॅब्युलाइज फॉर्म मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी क्लासिफाईड डेटा ठेवणं, हे काम कुणाचं आहे? पृथ्वी तत्वाचं आहे. मग बुधाकडे जर आपण संगणक दिला तर तुम्ही म्हणू शकता की बुध आहे पृथ्वी तत्वाचं आहे, धारणा आहे त्याचं काय म्हणायचं आपण कर्म आहे आणि म्हणून पृथ्वीकडे बुधाकडे कॉम्प्युटर दिलाय. IT काय करतात? माहिती इकडनं तिकडे आधी गोळा करणं आणि मग हे करणं. वितरण हे काम वायूचं आहे, गती हे काम किंवा इकडून तिकडे नेणं वहन हे काम वायूचं आहे. त्यामुळे IT क्षेत्राला वायू तत्व महत्वाचं आहे. अशा तऱ्हेने कोणताही व्यवसाय नवीन आला तरी आपल्याला या पंचभूतिकात तो बसवता येतो. साधी गोष्ट आहे. शिक्षक पेशा आपण गुरुकडे दिला का? तो गुरु ज्ञान देतो वगैरे. पण असं जर आपण म्हटलं की गुरु आकाश तत्वाचा आहे, त्याचा गुण शब्द आहे, शब्दाशिवाय ज्ञान देता येत नाही, म्हणजे शिक्षकाला बोलून ज्ञान द्यायचं आहे आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्र हे गुरु खाली येतं असं आपण म्हणू शकतो ना. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण तर्क देऊ शकतो. आता इथे मी कर्मांची थोडीशी ही केली की आकाश तत्व म्हणजे प्रसरण, कार्यक्षेत्र उपलब्ध होणे, विना अडथळा काम होणे, उदाहरणार्थ विवाह होणे, संतती होणे, नोकरी मिळणे, दूरचा प्रवास होणे, कीर्ती पसरणे. 2 गोष्टींमध्ये हे दिसतं. म्हणजे प्रसरण हे त्याचं काम आहे आणि त्याच्याबरोबर कार्यक्षेत्र उपलब्ध होणे. आता कसं आहे, आज 3:30 वाजता यांनी मला सांगितलं की तुम्ही द्याल का व्याख्यान? मी हो म्हटलं, मला वेळ होता. यांचं 3:30ला आज दुसऱ्या कोणाचं व्याख्यान नव्हतं. तुम्ही जे ऐकणारे इथे काय 150 जी मंडळी आहेत त्यांना पण वेळ होता आणि म्हणून ते ऐकतायत. म्हणजे याला उपलब्धता आहे
म्हणून हे होत. तसंच एखाद्याचं लग्न करायचं आहे तर त्याला समोर वर असेल किंवा वधू असेल तर त्याला दुसरं हे उपलब्ध व्हायला पाहिजे. आणि म्हणून आपण गुरुबळ बघतो लग्नासाठी. नुसतं लग्नासाठीच गुरुबळ बघतो असं नाही, शिक्षणासाठी पण गुरुबळ बघतो की तुला यश मिळेल का. मग ते उपलब्ध होणं म्हणजे आकाश देणं हे आकाश तत्वाचं काम आहे. एखाद्या गोष्टीसाठी जागा देणं. समजा आज आता हे व्हर्च्युअल सगळं चाललंय, ऑनलाईन चाललंय, पण समजा हे माझं व्याख्यान प्रत्यक्ष समोरासमोर अरेंज करायचं झालं तर एखादा हॉल बघायला लागला असता ना या लोकांना. मग तो हॉल उपलब्ध आहे का नाही हे बघायला लागलं असतं. हे तो त्या दिवशी नेमका मोकळा नसेल तर तुम्हाला मिळणार नाही तो हॉल, दुसरा बघायला लागेल. म्हणजे ही जी उपलब्धता आहे ही मोकळेपणा, ती मोकळी जागा असणं, याच्यासाठी गुरु हे त्याचं आपल्याला म्हणजे गुरुबळ असलं तर विवाह होतो. पंचमस्थानी गुरु आला, लाभस्थानी जे आपण बघत असतो ते त्याच्या गुरुबळ असेल, गुरु अनुकूल असेल तर संतती होण्याची शक्यता असते. हा सगळा विषय का, तर गुरु म्हणजे आकाश, तो उपलब्धता देतो. म्हणजे हा दोन्ही, मी गोचरीचा पण विषय याच्यात थोडासा मांडला की गोचरीने आपण गुरु बघतो. लोक म्हणले कशा का तुम्ही गुरु बघता, काय झालं गुरु, काय एवढं काय आहे. तर आपल्याला तो गुरुचं तत्व आकाश आहे आणि आकाश म्हणजे उपलब्धता देणं. हे कुणालाही सांगता येतं. आज तुमच्याकडे येणारे जातक शिकलेले असणार आहेत आणि शिकलेला जातक अधिक चौकस असतो किंवा अधिक शंकेखोर असतो असं मी म्हणेन चौकसापेक्षाही, की त्याला प्रत्येक गोष्टीत शंका घेण्याची सवय असते की अरे काय असं का तसं का तसं. आता पुढचं दुसरं तत्व आहे वायू, गमन होणे म्हणजे कामाला गती मिळणे. काही वेळेला झपाट्याने, काही वेळेला दिरंगाईने काम होणे. तिरका वेडावाकडा दिशा बदलून मधून मधून वाहणारा असं वायूचं वर्णन केलंय. आणि त्यामुळे अचानक बदली होणे, घर बदलायला लागणे, अशा गोष्टी. आणि मग ह्या कोणामुळे होतात, वायू तत्वाचा ग्रह शनी. शनी काहीतरी, शनी इकडून आला तिकडून आला, त्या चौथ्या घरात आला, घर बदलायची वेळ येते. दशमात आला, व्यवसाय बदलायचा वेळ येतो. आणखीन एक वायूचं काम संयोग वियोग आहे असं आमचे सर नेहमी म्हणत असत. संयोग वियोग म्हणजे चतुर्थातून शनी जात असताना मातृसौख्याला पारखं होण्याची शक्यता असते. का तर किंवा शनीलाच मृत्यूचं कारक समजण्याचं काय कारण, तर एकतर वायू म्हणजे आपला श्वासोच्छ्वास थांबला की आपलं सगळं संपलं. म्हणजे श्वासोच्छ्वास हाच आपल्या जीवनाचा काय म्हणायचं महत्वाचा घटक आहे. आपल्याला श्वास संपला, पूर्वी असं म्हणत असत नाकासमोर सूत धरलाय. हल्ली ते व्हेंटिलेटर्स आणि सगळं लावून ICU मध्ये दाखवतात, पण नाकासमोर सूत धरलाय म्हणजे ते सूत हल्लं तर याचा अर्थ श्वासोच्छ्वास चालू आहे. म्हणजे श्वास हे आपल्या आयुष्याचं एकमेव लक्षण आहे आपण जिवंत असण्याचं. आणि म्हणून मग शनीला बरोबर वायुतत्वाच्या शनीलाच आयुष्याचं कारक ठरवलंय. म्हणजे तो शनी आल्यावर चतुर्थात आला मातृवियोग होण्याची शक्यता आहे, दशमात आला पितृवियोग होणे. कारण त्याचं म्हणजे आपण गोचरीने आलेल्या ग्रहांचे सुद्धा तत्वानुकूल अर्थ लावू शकतो. आपण आधी माहितीच आहे आपल्याला की शनी जाताना असं होऊ शकतं, पण त्याचा अर्थ आपल्याला अधिक कळतो. तिसरं आहे अग्नी, उद्वहन किंवा वर जाणे, प्रकाशात येणे, बढती मिळणे, प्रेरणा, संरक्षण, आक्रमण आणि नेतृत्व. आता अजून एक ह्याच्यात एक शब्द राहिलाय म्हणजे शुद्धीकरण. शुद्धीकरण हे पण अग्नीचं काम असतं. आणि आपण बघतो कुठलाही धातू आपल्याला शुद्ध करायचा असेल, 52 कशी सोनं पाहिजे असेल तर ते सोनं पहिल्यांदा भट्टीत तापवलं जातं. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही असं म्हणतात. तर ते टाकीत अग्नीत घातलं आणि मग त्याला बाहेर काढून ठोकतात आणि ठोकल्यावर ते पक्क होतं. म्हणजे पहिल्यांदा त्याला आधी पातळ करून घेतात आणि मग शुद्ध करतात. म्हणजे जो अशुद्ध भाग आहे तो काढून टाकणं हे काम अग्नीचं आहे. आणि म्हणून डॉक्टरी व्यवसाय आपण अग्नितत्वाकडे देतो किंवा मिलिटरीचा व्यवसाय आपण अग्नितत्वाकडे देतो. चौथं तत्व आहे जलतत्व. त्याच्यात आवश्यक घटक एकत्रित आणून त्यांच्यात स्नेहबंध निर्माण करून कार्य घडवणे, आनंद मिळवणे, समरसता. आणि खाली पाणी जातं त्यामुळे व्यसनात गुंतत. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही साईड्स प्रत्येक तत्वामध्ये तुम्हाला मिळतील. व्यसनात गुंतणे हे जलतत्वाकडे जास्ती. 4-8-12ची माणसं व्यसनी होऊ शकतात. चंद्र बिघडलेला माणूस, शुक्र बिघडलेला माणूस व्यसनी होऊ शकतो. का तर पाण्याकडे खाली जाण्याचा गुण आहे. आणखीन एक असं होतच असं नसतं. हा ग्रह काही, अजून एक मी थोडासा पहिल्यांदा काळावर बोलणार होतो पण ओघात राहिलं, कारण वाहणे हा गुण जलाचा पण आहे.
कसा तो आता मी सांगत नाही, माझे रास आणि हे सांगत बसत नाही. पण मुळामध्ये काळ ग्रह सगळं वरून काय करत असतात असं आमचे सर कधीच म्हणत नसत. ते सर म्हणत असत की ग्रह किंवा काळ तुम्हाला उपलब्धता देतो, म्हणजे अमुक एक गोष्टीसाठी हा काळ चांगला आहे, अमुक एक गोष्टीसाठी नाही, एवढंच ज्योतिषाचं काम आहे. उद्या अमुक होईल, नाही झालं तर माझं नाव दुसरं, असं कधीही सांगू नका, असं सरांचं म्हणणं असेल. की आज हे झालं, हे मी म्हणलेलं खरं झालं असं नाही म्हणायचं. अनुकूल गोष्ट असेल तर ती होणे, त्याच्यासाठी धडपडणे, आणि प्रतिकूल गोष्ट असेल तर ती होऊ नये म्हणून प्रयत्न करणे, आणि अटळ असेल तर तिचा आपल्यावर होणारा परिणाम कमी करणे. हेयम दुःखम अनागतम असं ज्योतिषाचं काम आहे. मध्येच मी तो विषय घातला, पण ते काम आता इथे जलतत्वाचा विषय आहे. आवश्यक घटक एकत्रित आणून त्यांच्यात स्नेहबंध निर्माण करून कार्य घडवणे. आमच्या भट सरांचं लग्न कर्क, बरोबर आहे ना, हे काम त्यांनी केलं ना. म्हणजे महाराष्ट्र ज्योतिष परिषद, आमचं ज्योतिष संशोधन मंडळ आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी ज्योतिष संस्थांना मदत करणं हा काम केलं. आवश्यक घटक एकत्रित आणून स्नेहबंध निर्माण करणे, अतिशय योग्य काम केलं ना. आनंद मिळवणे आणि समरसता. आपण मग कुंडल्या बघणार आहोत तेव्हा मी या विषयाकडे येईल. सगळ्यात शेवटी पृथ्वी म्हणजे संकोचन किंवा घट्ट होणे किंवा कार्य पूर्ण होणे. दशमामध्ये आपण कर्म बघतो. संकोचन म्हणजे घट्ट होणं, तिथे आपलं दशमात कर्म असतं, तिथे पृथ्वी तत्वाची रास दिली आहे, मंगळ तिथे दिलाय, उच्चीचा होतो, आणि शनी स्वामी दिलाय. त्यामुळे सगळी तत्व मिळून आपलं तिथे जे काम असतं ते पूर्ण होतं जेव्हा त्याला मूर्त स्वरूप येतं. की आज हे व्याख्यान आहे तर ते 5, 5:15 काय 5, 4:45, 5 त्यांनी ठरवलं असेल तेव्हा संपणं, म्हणजे ह्या गोष्टीला मूर्त स्वरूप आलं. ते मूर्त स्वरूप येणं हे पृथ्वीचं काम, की शेवटचं सगळ्यात, कारण त्याच्यात पुन्हा सगळी तत्व आली, आधीची सगळे गुण आले. आता आपण प्रत्यक्ष कुंडल्यांकडे जाऊ. म्हणजे 4:30 वाजत आले. मला वाटतं मी बराच वेळ घेतला, याच्यात जरा जास्ती काय म्हणायचं, मी रमलो असं म्हणेन, किंवा तुम्हाला रमवलं का नाही मला माहिती नाही. नाही असं काही नाही सर, छान नाही, चालू दे. आता कुंडल्यांकडे श्री भट सरच बोलतायत असं वाटतंय मला. नाही, ते वेगळे आणि मी वेगळा. काय म्हणायचं त्याला, दुधाची तहान ताकावर भागवा, दुसरं काय आता उपाय नाही त्याला. आता आपण कुंडल्यांकडे येऊ. आकाश तत्वाची पहिली कुंडली आहे. ही कुंडली आकाश तत्वाची आहे. ही नुकतेच दिवंगत झालेले गायक पंडित जसराज, कारण गुरुचा संबंध आपण शब्दगुणाशी घ्या. यांचं गाणं होतं, म्हणजे गाणं म्हणजे त्याला संगीत मार्तंड अशी पदवी होती, आणि अतिशय गोड आवाज. जे तुमच्यापैकी जे कोणी शास्त्रीय संगीत ऐकत असतील किंवा भजन ऐकत असतील तर त्यांना. आता मी हे आकाश तत्वाखाली का घातली, आणि आणखीन एक आपल्याला असं वाटतं की संगीत आणि हे सगळं शुक्राकडे, अगदी बरोबर, कारण रस हा गुण शुक्राकडे आहे, पण त्याचबरोबर शब्द असल्याशिवाय रस नाही. म्हणून गुरु आणि शुक्र यांचं कॉम्बिनेशन या एकत्रित, आणि आकाश तत्व दिसलं पाहिजे. कारण का तर आकाशाकडे. आणि आता त्याच्या आधी एक थोडस, कुणीच गायक गायिकांच्या कुंडल्यांमध्ये आकाशाचा किंवा गुरुचा विचार फारसा केलेला नाही, पण तो सरांनी केला. आणि नुसतं केला नाही, त्यांनी त्याच्यावरती बरंच, म्हणजे आपल्या वदाभट मदाभट सरांच्या महाराष्ट्राच्या कुंडली संग्रहातनं कितीतरी कुंडल्या काढल्या मी सहज म्हणून. त्यांच्या गायक गायिकांच्या कुंडल्यातल्या फक्त 7-8 कुंडल्या पहिल्या बघितल्या. पहिली बालगंधर्वांची कुंडली दिली, हे त्यांच्याकडे ओळीनी आहेत. या कुंडल्या धनु लग्न आहे, गुरुचंच लग्न आहे. दशमेश बुध कर्केत आहे, आणि वर्गोत्तम आहे, आणि गुरुच्या दृष्टीत आहे. म्हणजे दशमेश बुधावर गुरुची दृष्टी. गुरु आणि बुध नवपंचमी हो, मकर रास आहे त्यांची, आणि त्याचा दशमेश होतो शुक्र, तो धनु नवमांशात आहे, म्हणजे आला गुरुचा संबंध. दुसरी कुंडली आहे विष्णू दिगंबर पलुस्कर, मेष लग्न, कर्केमध्ये मंगळ गुरु, म्हणजे आपापच मकरेवर गुरुची दृष्टी. लग्नेश पण त्यांच्या बरोबर आहे. खाली आहे कुंडली? नाही, ती ह्याच्यात नाहीये कुंडली, नाहीये. अच्छा, नाहीये. ही या अनुषंगाने मी फक्त काय म्हणायचं सपोर्टिंग मांडतोय. चंद्र कुंभ आहे, दशमेश मंगळ गुरु बरोबर.
तुम्ही जर तुमच्याजवळ पेन वगैरे असेल तर लिहून टाकलं तरी चालेल, किंवा कधीही महाराष्ट्राचा कुंडली संग्रह उघडून बघा, आणि तो नसला तर घ्या जवळ, अभ्यास करायचा असेल तर लागतो. भास्कर बुवा बखलेंची कुंडली आहे. मिथुन लग्न, दशमेश गुरु, मीन चंद्र, दशमेश गुरुच आहे परत, आणि मेषेत धनु नवमोषक आहे. कुमार गंधर्व सिंह लग्न. अशा जवळजवळ, मी आता पुढे आणखी जास्त डिटेलमध्ये जात नाही, एवढ्या कुंडल्या आहेत की तुम्हाला लक्षात येईल की गुरुची महती. मग ही कुंडली मी आकाश तत्वासाठी का घेतली? कारण आपल्या समोर असलेली कुंडली जास्ती बरोबर, ती आपल्याला पटकन समजते. ह्या कुंडलीत तुम्ही जर बघितलं तर कर्क लग्न आहे, लाभामध्ये गुरु आहे, आणि तुम्ही म्हणाल ही आकाशाची कशी? उलटतो तर आपण मित्र शत्रू म्हणत असतो. सरळ म्हणायचे कोणताही ग्रह कुणाचाही शत्रू नाही, तो शुक्राच्या म्हणजे शत्रूच्या राशीत आहे वगैरे वगैरे असं काही म्हणायचं नाही. तो वृषभेत पृथ्वी तत्वाच्या राशीत आहे आणि विरोधी तत्वाच्या राशीत आहे, असं फार तर फार म्हणा, शत्रू वगैरे काही नाही. इथे बघितलं तर तो पहिली गोष्ट म्हणजे गुरु रोहिणी नक्षत्रात आहे आणि तो वर्गोत्तम आहे. तो गुरु वर्गोत्तम असून इतकंच नाही तर दशमेश असणारा मंगळ हा धनुराशीत आहे, आणि मला वाटतं अंश दिसत नाही आहेत पण तो धनुत वर्गोत्तम असला पाहिजे. हो, 29°59 कलावर मंगळ आहे, त्यामुळे तो धनुराशीत वर्गोत्तम आहे. दशमेश मंगळ धनुराशीत वर्गोत्तम म्हणजे बघा तुम्हाला आला गुरुचा संबंध. इतकंच नाही तर रवी आणि चंद्र मकरेत आहेत, त्यांच्यावर पण गुरुची दृष्टी आहे. म्हणजे काळाचे 3 बिंदू सर आम्हाला सांगत असत, रवी, चंद्र आणि लग्न. रवी महिन्याचा, चंद्र तिथीचा आणि लग्न दिवसातल्या वेळेचे कारक. तर लग्नाशी संबंध आपल्याला वाटतं गुरुचा नाही, पण चंद्र लग्नेश आहे, म्हणजे चंद्रावर गुरुची दृष्टी आहे जो लग्नेश आहे. चंद्र म्हणून चंद्रावर दृष्टी आहे आणि रवीवर दृष्टी आहे, म्हणजे काळाचे लग्न, चंद्र, रवी तीनही बिंदू गुरुशी संबंधित आहेत. इतकंच नाही तर चंद्र राशीस्वामी कोण आहे? शनी, तो धनुराशीत आहे, म्हणजे तोही गुरु संबंधित आहे. चंद्र कुंडलीचा दशमेश शुक्र होतो, तोही गुरु दृष्ट आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल सगळीकडे आकाश तत्व दिसत आहे. हा माणूस, हे गायक अतिशय प्रसिद्ध, 90 वर्ष जगले. आणि गमतीचा भाग म्हणजे यांचा गुरु जसा वृषभेत आहे ना, तसा आत्ताच काल 91 वर्षात पदार्पण केलेल्या लता मंगेशकरांचं पण वृषभ लग्नाची कुंडली आहे आणि लग्नात गुरु आहे. कारण ह्यांचा पण 29 सालचा 30 सालचा जन्म आहे, त्यांचा 29, त्या सप्टेंबर 29 मधल्या आणि हे जानेवारी 30 मधले. त्यामुळे त्यांचा जसा गुरु वृषभेत आणि त्यांचा गुरु बुध नवपंचम वृषभ कन्येतून आणि कन्येत वर्गोत्तम बुध, त्याचा बरोबर बुध पण गुरुदृष्ट. इथेही बघा गुरु बुध गुरुदृष्ट. ठीक आहे, म्हणजे आकाश. हा कशाला मी मांडली की आता तुमच्याकडे येऊन कोणतरी म्हणाल की हा अभ्यास करत नाही, अमकं नाही, ही अभ्यास करत नाही, मग गाणं त्याला शिकवू का? शिकवू का नाही, तुम्हाला बघायला लागेल की आकाश तत्व प्रबळ आहे का. आणि हल्ली एवढ्या वाहिन्या आणि एवढे टीव्हीवरचे कार्यक्रम आहेत की कोणी काही नसताना गाताना सुद्धा पुढे जातं. निदान सांगता येईल की तुम्हाला हरकत नाही गाणं शिकवायला. आता जरा दुसरी कुंडली घेऊ, पुढची कुंडली वायुतत्वाची एक कुंडली घेऊ. हा, ही वायुतत्वाची कुंडली. वायूचं काय कर्म, वहन. अलीकडे कुरिअर सर्व्हिसेस आहेत. कुरिअर सर्व्हिसेस या सगळ्या वायुतत्वात येतात. म्हणजे आपण डाक टपाल पण मिथुनेकडे देतोच ना, पोस्ट खातं किंवा IT मी म्हटलं तसं. आता ह्या कुंडलीमध्ये वायुतत्व कुठे दिसतं तर तुम्ही बघितलं तर चंद्र, मंगळ, शनी, रवी सगळे ग्रह वायुतत्वात आहेत. 3, 7, 11 तीनही ग्रह. म्हणजे परत मगाचाच विषय झाला तर काळाचे 2 बिंदू मुळात वायुतत्वात आहेत. शिवाय दशमेश शनी परत तुळेत आहे, म्हणजे तिथेही दशमात कुंभरास, दशमेश शनी तुळ राशी. परत चंद्राकडून जर तुम्ही बघितलं दशमेश कोण आहे तो गुरु आहे. मग तुम्ही म्हणाल तिथे वायूचा संबंध दिसत नाही, आहे. गुरु शनी दृष्ट आहे बघा, शनीची 3री दृष्टी गुरुवर आहे. ही व्यक्ती आमच्या डोंबिवलीतलीच आहे. यांचा स्वतःचा कुरिअर व्यवसाय आहे. रादर म्हणण्यापेक्षा यांच्या वडिलांची कुरिअर सर्व्हिस आहे, ते स्वतः चालवतात. म्हणजे मी एक मगाची आधीची कुंडली घेतली, ती नुकतेच जसराजी गेले होते म्हणून घेतली. ही आपल्यातल्या एका माणसाची घेतली, की सामान्य मी म्हणत नाही, पण ज्यांचा स्वतःचा व्यवसाय. आणि तो स्वतःचा व्यवसाय कधी असतो? पृथ्वी तत्व आहे बघा, वृषभ लग्न आहे.
स्वतःचा व्यवसाय करणं हे अर्थतत्वाखाली येतं. त्यामुळे 2, 6, 10 वाली माणसं स्वतःचा व्यवसाय करण्याच्या मनोवृत्तीचे असतात. सगळे 2, 6, 10 वाले स्वतःचा व्यवसाय करतात असं नाही, आणि सगळे व्यावसायिक 2, 6, 10चे असतात असं नाही. कृपा करून ते लक्षात ठेवा. आता तिसरी कुंडली अग्नितत्वाची ही कुंडली आहे. ही कुंडली मला कविता काळ्यांनीच दिलेली आहे. या कुंडलीत अग्नी कुठे दिसतो असं परत वाटण्याची शक्यता की कुठे दिसतो अग्नी, तर बघा तुम्ही चंद्र सिंह राशीत आहे, म्हणजे इथे पहिल्यांदा एक अग्नी दिसला आपल्याला. दशमेश मंगळ आहे, तोही अग्नीच दिसतो. आणि दशमेश मंगळ वृषभेत, आणि वृषभेचा स्वामी शुक्र मेष आहे. या व्यक्तीची स्वतःची बेकरी आहे. आता बेकरी हा व्यवसाय कशात येतो, तर बेकरी अग्नी आहेच, आणि त्याचबरोबर खाण्याशी संबंधित म्हणजे रसगुण आला म्हणजे शुक्र आला. जलतत्व दशमात मेषेत शुक्र म्हणजे अग्नी आणि जल असं कॉम्बिनेशन झालं. आणि तिकडे तुम्ही बघितलं चंद्रकुंडली बघितली तर चंद्राच्या दशमात मंगळ म्हणजे अग्नी आलाच, दशमेश शुक्र म्हणजे पाणी आलं, आणि तो शुक्र मेष राशी म्हणजे पुन्हा अग्नी आला. म्हणजे अग्नी ह्या व्यक्ती स्वतःची बेकरी काढण्याच्या आधी केमिकल कंपनीमध्ये नोकरीला होत्या. आता रसायन परत मंगळाकडे आलंच, शुक्राकडे आलंच, कारण प्रवाहित्व आहे. प्रवाहित्व जिथे आलं तिथे जलतत्व आलं. आणि अग्नी केमिकल स्फोटक, म्हणजे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हा विषय व्यवस्थित मांडता येतो आणि त्यातून आपल्याला अर्थ काढता येतो. आता पुढची कुंडली जलतत्वाची कुंडली पुढची. पावले सर सरकवा पुढची कुंडली जलतत्वाची कुंडली. हा, ही कुंडली बघितल्यावर परत एकदा शंका येईल की ही जलतत्वात का घातली. तर पहिली गोष्ट म्हणजे याचा नवमांश वृषभ आहे. वृषभ ही काही जलतत्वाची रास नव्हे, पण तिचा स्वामी शुक्र आहे. आणि चंद्र जलतत्वाच्या वृश्चिक राशीत आहे. समोर रवी मंगळ बुध शुक्र असे ग्रह वृषभेत आहेत. वृषभेच्या म्हणजे शुक्रामुळे जलतत्व म्हणण्यापेक्षा बुध रवी मंगळ शुक्रयुक्त आहेत आणि चंद्रदृष्ट आहेत. तर गुरु चंद्रयुक्त आहे आणि शुक्रदृष्ट आहे. त्यामुळे सगळ्या ग्रहांचे शनी सोडून सगळ्या ग्रहांचा जलाशी संबंध आला. दशमेश बुध शुक्राच्या युतीत आहे, आला जलाचा संबंध. आता रस म्हणजे आनंद. ही कुंडली नूतन या अभिनेत्रीची आहे. आणि नूतन ही आपली भूमिका जी असेल भूमिका ती काही फार रूपसंपन्न अभिनेत्री होती असं नव्हे. म्हणजे मधुबाला वगैरे वगैरे ज्या कोणी नट्या असतील त्या अधिक दिसायला सुंदर, पण नूतन जास्ती आपण का म्हणतो, कारण ती भूमिकेशी एकरूप होत असे. मगाशी एक जलाचा गुण सांगितला मी, समरसता. समरसता हा जलाचा गुण आहे. अजून एक सहज परत आठवण झाली म्हणून सांगतो. लता मंगेशकरांच्या तृतीयामध्ये कर्क राशीत चंद्र आहे. आपण असं म्हणतो की जुन्या नाट्यांना पण त्यांचा आवाज मिळाला आणि आत्ताच्या नाट्यांना पण, आणि तो त्या नटीला योग्य वाटतो. तृतीयातून कंठस्वर श्रुती भरणावशुकाने, पण तृतीयातून स्वर बघितला जातो, आवाज बघितला जातो. त्यांचा आवाज जी नटी असेल तिला तो साजेसा होतो, कारण समरसता हा जलाचा गुण आहे. त्यांचा तृतीय चंद्र कर्क राशीत स्वगृहीचा वृश्चिक नवमांश, म्हणजे सगळं पाणी आलं. चंद्र कर्क वृश्चिक आपल्याला आवडतोच ना त्यांचा आवाज. काल त्यांना एवढे सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, लक्षात येतं. तशीच ही नूतन म्हणजे तुम्हाला त्या रूप हा गुण सिनेमासाठी महत्वाचा, पण इथे रूपापेक्षाही समरसता आणि त्या भूमिकेत शिरणं, नुसतं चांगलं दिसणं असेल तर ती नटी लक्षात राहते, पण अभिनय संपन्न म्हणजे सुजाता असो, बंदिनी असो, कुठलेही सिनेमा असो, वेगवेगळ्या ठिकाणी तिने काम केलं. आता पुढची कुंडली, शेवटची कुंडली, ही पृथ्वी तत्वाची कुंडली आहे. पृथ्वी तत्वाची कुंडली म्हणजे अशी आहे, पृथ्वी, मगाशी मी म्हटलं होतं की संकोचन हा पृथ्वीकडे गुण असतो. चार्टर्ड अकाउंटंट किंवा अकाउंटंट काय करतात, वर्षाचे व्यवहार अगणित असतात, पण सगळ्या कंपन्यांना, सगळ्या पार्टनरशिपना
बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे ताळेबंद आणि नफा तोटा पत्रक बनवायला लागतं. अख्ख्या वर्षाचं व्यवहारांचं एक स्टेटमेंट बनवणं, एकच फक्त. म्हणजे संकोचन करणं आलं ना. हजार लाखो कोट्यावधी व्यवहार त्यांचं क्लासिफिकेशन खातेवाही करून खातेवारी ते एका स्टेटमेंट मध्ये मांडणं की वर्षात नफा किती झाला आणि वर्षाच्या शेवटची स्थिती जे बॅलन्स शीट किंवा ताळेबंद म्हणतात त्याला मराठीत, त्यांनी दाखवणं. हे काम कोणाचं? पृथ्वी तत्वाचं. ही व्यक्ती चार्टर्ड अकाउंटंट आहे. कन्या लग्न आहे. कन्या लग्नावर बुधाची दृष्टी आहे. दशमेश बुधच आहे परत. आणि चंद्र कर्केत आहे, तो परत मकर नवमोशात आहे. चंद्राचा दशमेश होतो मंगळ, तो बुधाबरोबर आहे, बुधाच्या युतीत आहे. म्हणजे पृथ्वी आलीच. चार्टर्ड अकाउंटंटना बऱ्याचशा गोष्टी सरकारशी संबंधित पण करायला लागतात, कारण आपली रिटर्न्स फाईल करणं सगळं असतं. त्यामुळे आपोआप चंद्राच्या दशमात रवी आहे, म्हणजे थोडंसं अग्नी असतं. पण महत्वाचं त्यांना स्वतःला कसलाही निर्णय घ्यायचा नसतो. नुसती स्टेटमेंट्स द्यायची किंवा ऑडिट करणं, ऑडिट रिपोर्ट करणं. पण समजा एखाद्या डायरेक्टरनी काही फ्रॉड केला असं आलं तर त्यांना स्वतःला कसलाही अधिकार नसतो. अधिकार असतो अग्नीला, पृथ्वीला अधिकार नसतो. म्हणजे आपल्याला चार्टर्ड अकाउंटंट पृथ्वी तत्वाचे का ते कळलं. आणखीन एक गंमत म्हणजे आमच्या मागे काही वर्षापूर्वी शास्त्री परीक्षेला एक निबंध होता आणि त्याच्यात इन्स्पेक्टर असा विषय होता, पोलीस म्हणजे CID वगैरे. आणि त्याच्यामध्ये एका मुलींनी काही कुंडल्या आणल्या होत्या विद्यार्थिनींनी आणि त्याच्यामध्ये कन्यारास प्रभावी दिसत होती. तर ती कन्यारास प्रभावी असण्याचं काय कारण? तर भटसर पटकन म्हणाले, अहो गंधगुण आहे. CID लोक कुत्रे फिरवतात आणि स्वतः वास काढत माग काढत जातात. गंध हा पृथ्वीचा गुण आहे, त्यामुळे पृथ्वी तत्वाची कन्यारास आणि बुध CID महत्वाचे. म्हणजे पोलीस हा खातं आपण जरी अग्नीकडे दिलं असलं तरी त्यातलं CID म्हणजे जे गुन्हे अन्वेषण विभाग असतो की ज्याच्यामध्ये समोर दिसतंय त्याच्या पलीकडे जायचं असतं, ते काम कन्या राशीकडे द्यायला हरकत नाही, कारण तो दोष काढणारे विषय असतात. म्हणजे इथेही काय म्हणायचं, अकाउंटन्सीतले पोलीस चार्टर्ड अकाउंटंट आणि CID पोलीस ते दोन्हीही वास काढत जातात. समोर काय आहे त्याच्या पलीकडे जाणं हे बुधाचं. ठीक आहे, आता पुढच्या कुंडल्यांकडे येऊ. वेळ आहे ना तसा अजून? पावले सर, बेलसरे मॅडम, अजून एक 10 मिनिटं चालतील ना? सर तुमचा विषय पूर्ण करा, वेळेचं काही बंधन नाही आपल्याकडे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता पुढच्या ज्या कुंडल्या आहेत त्यांच्याकडे जाऊ. मी या एकाच व्यवसायातल्या मुद्दाम 5 कुंडल्या घेतल्या आहेत. या 5ही कुंडल्या एकाच व्यवसायातल्या आहेत. बराच कुंडली क्रमांक 6 हे सगळे घेतलेत. हे मी डॉक्टर्स घेतले. आणि डॉक्टर्स का घेतलेत तर डॉक्टरचे मुळात अग्नितत्व प्रधान व्यवसाय आहे. का अग्नितत्व प्रधान? तर शुद्धीकरण हे त्याचं काम आहे. आपल्या शरीरातला रोग बरा करण्यासाठी औषध पाणी करणं, वेळ पडल्यास शस्त्रक्रिया करणं. आता सगळ्याच डॉक्टरांच्या दृष्टीने अग्नितत्व महत्वाचं असणं बरोबर आहे, पण त्यातही तुम्ही फरक करू शकता. म्हणजे सर्जन्स साठी अग्नी आणि मंगळ जास्ती महत्वाचा होतो, कारण त्याला शस्त्राशी काम करायचं असतं, शस्त्रांनी काम करायचं असतं. आणि त्याचं पण तुम्ही तार्किक स्पष्टीकरण देऊ शकता. मगाशी आपण अग्नीचा गुण बघितला, तीक्ष्ण. शस्त्र तीक्ष्ण असतं आणि म्हणून शस्त्र मंगळाकडे आहे. आणि म्हणून काय म्हणायचं आपण, शस्त्रक्रिया मंगळाखाली आणि शस्त्रक्रिया करणारा सर्जन शल्यविशारद पण मंगळाखाली. का मंगळाखाली? त्याचा आपल्या एक्सपिरियन्स, कारण अग्नीकडे तीक्ष्ण गुण आहे. तेव्हा हे सगळे आहेत, हे डॉक्टर्स आहेत. त्यांच्यात अग्नितत्व कसं प्रधान होतं ते तुम्ही जरूर बघा. पाहिजे असेल तर मग शेवटी 5 मिनिटात आपण करू. पण प्रत्येक कुंडलीमध्ये कोणता विषय होतो तो इथे बघा. ही पहिली जी 6 नंबरची म्हणजे पहिली कुंडली आहे, वृश्चिक लग्नाची आहे, ही ऑन्कॉलॉजिस्टची आहे. ऑन्कॉलॉजिस्ट म्हणजे कॅन्सरशी संबंधित विषय, डॉक्टर. आता कॅन्सर हा आपण गुरुकडे घालतो. का घालतो गुरुच्या अंमलाखाली? तर साधी गोष्ट आहे, कॅन्सरमध्ये वाढ होते, अनियंत्रित वाढ. आणि वाढ म्हणजे प्रसरण, आणि प्रसरण हे आकाश तत्वाकडे, आणि म्हणून गुरुकडे. गुरु जरी शुभ ग्रह असला तरी प्रसरण या गोष्टीमुळे अनियंत्रित वाढ म्हणजे गुरु बिघडला असला तर कॅन्सर होण्याची शक्यता राहते.
षष्ठेश असणं एवढाच अर्थ नव्हे, नाहीतर तुम्ही लागली षष्ठेश कोणाकोणाचा आहे ते बघून लागली कॅन्सर होईल असं म्हणू नका. गुरु बिघडलेला असणं हा त्यातला विषय आहे. आता या कुंडलीमध्ये तुम्ही जर बघितलं तर आकाशाचा संबंध कसा येतो, पहिल्यांदा बघितलं तर दशमात सिंह रास आहे, त्यामुळे ते अग्नितत्वाची आहे. दशमेश रवी होतो. आता तो व्ययात आहे, म्हणजे परत हॉस्पिटलशी संबंधित स्थानात आहे. मग त्याचा आकाशाशी संबंध कुठे आला, तर तो गुरुदृष्ट आहे बघा. मेषेतनं गुरु त्याला बघतोय. इतकंच नाही तर दशम स्थानाला पण गुरु बघतोय, म्हणजे दशमावर पण गुरुची दृष्टी आहे, दशमेशावर पण गुरुची दृष्टी आहे, दशमेश रवी पण. नंतर तुम्ही राशी कुंडलीचा विचार करा. चंद्र मकर राशीत आहे, चंद्राच्या दशमात तूळ रास येते, तिथे रवी आहेच, म्हणजे इथे ऑन्कॉलॉजिस्ट होण्यासाठी बरोबर आहे. आणि या दशम स्थानावर म्हणजे तूळ राशीवर पण गुरुची दृष्टी आहे. दशमेश चंद्राचा दशमेश असणाऱ्या शुक्रावर पण गुरुची दृष्टी आहे. म्हणजे दोन्ही दशमस्थान आणि दोन्ही दशमेश यांच्यावर या गुरुची दृष्टी आहे. आकाशाशी संबंध आला, ही व्यक्ती ऑन्कॉलॉजिस्ट आहे. आता पुढची कुंडली 7वी, याच्या पुढची कुंडली. हा, आता ही जी कुंडली आहे ही महाराष्ट्राच्या कुंडली संग्रहातली कुंडली आहे. मगाची जी कुंडली होती ती आमच्या नाईक मॅडमच्या डॉक्टरांच्या कुंडल्यांचा एक संग्रह आहे, त्याच्यातली कुंडली होती. ही जी कुंडली आहे ही महाराष्ट्राच्या कुंडली संग्रहातली आहे. ही कुंडली वायुतत्व म्हणून घेतलंय. म्हणजे बघा, कुंभ लग्न आहे, म्हणजे वायुतत्वाचं लग्न आहे. लग्नेश शनी तूळ राशीत आहे, कुंभ नवमांशात आहे, म्हणजे तिथेही परत वायू आला. दशमेश मंगळ दशमातच आहे, पण तो परत कुंभ नवमांशात आहे. मंगळ बघा 25 अंशावर आहे, कुंभ नवमांशात आहे. आणि चंद्राकडून जर तुम्ही दशमेश बघितला तर तो मंगळच येतो आणि तो वृश्चिकेतल्या कुंभ नवमांशात. नवमांश हे सूक्ष्म स्वरूप असतं, त्यामुळे नवमांशाचा पण विचार जरूर करायलाच पाहिजे. ही वायुतत्वाकडे गेली. वायूचा गुण असतो स्पर्श, आणि स्पर्श त्वचेकडे असतो. ही कुंडली त्वचा रोग तज्ञाची, जो त्वचा रोग तज्ञ. आणखीन एक तुम्ही बघितलं तर शनी आणि बुध यांच्यात पण नवपंचम आहे बघा, आणि तो वायू राशीत नाही. शनी वायू तत्वाचा आणि बुध पृथ्वी तत्वाचा. पृथ्वी आवरण घालते, त्वचेच्याकडे पृथ्वी तत्व पण थोडंसं येतं, कारण ती आवरण घालते. आवरण घालणं हे पृथ्वीचं काम. बहुरत्नानी वसुंधरा, खाली काय लपलं आपल्याला कळत नाही. आपली कातडी आपल्या सगळ्या शरीराचं संरक्षण करते, कारण ती आवरण असतं आपल्या शरीरात. त्यामुळे पृथ्वी आणि वायूकडे हा विषय जातो, आणि हा माणूस हे ग्रस्त त्वचा रोग तज्ञ आहे. आता त्याच्या पुढची कुंडली. एक मिनिट. ही 8वी जी कुंडली आहे ही अग्नितत्वाची कुंडली आहे. मेष लग्नाची कुंडली आहे बघा. मेष लग्न आणि दशमामध्ये रवी. ही परत कुंडली महाराष्ट्राच्या कुंडली संग्रहातली आहे आणि प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर मांडके यांची कुंडली आहे. आता या कुंडलीत अग्नी कुठे प्रधान होतो, तर मुळात मेष लग्न, लग्नेश आहे मंगळ आणि तो सिंह राशीत आहे बघा, आणि पंचम भाव मध्य जवळ आहे, कारण लग्न 11 अंश आणि मंगळ पण 11 अंश. दशमामध्ये येतो रवी. दशमेश शनी आहे, तो परत रवी दृष्ट आहे, म्हणजे सगळीकडनं अग्नीशी संबंध आला. चंद्राच्या दशमात मिथुन रास येते आणि तो येतो बुध, आणि मग आपल्याला वाटतं की अरे ह्याचा अग्नीशी काही संबंध नाही, पण बुधाच्या समोर मंगळ आहे बघा, म्हणजे तो बुध मंगळ दृष्ट आहे, जवळजवळ मंगळाच्या प्रतियोगात आहे. 7 अंश अंतर जरा जास्त आहे दिक्तांशाच्या दृष्टीने, पण बुध मंगळ अन्योन्य दृष्ट तर आहेतच आहे. म्हणजे परत सगळीकडे अग्नीशी संबंध आला. चंद्र पण सिंह नवमांशात आहे, कन्येतल्या सिंह नवमांशात आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अग्निप्रधान झालं, अर्थात दुर्दैवाने पंचमातल्या मंगळामुळे असेल त्यांनाही, आणि कर्केतल्या आश्लेषा नक्षत्रातल्या शनीने असेल त्यांनाही
हृदयविकारानेच त्यांचं निधन झालं, ही दुर्दैवाची गोष्ट. पण ते डॉक्टर झाले, हृदयविकार आणि त्याच्या शस्त्रक्रियांमध्ये प्रवीण होते, ते इथे आपल्याला लक्षात येतं. मुळात रविचंद्र हे हृदयाचे कारक असणारे ग्रहांमध्येच नवपंचम आहे. त्याच्या पुढची कुंडली, पुढची 9वी, ही जलतत्वाची कुंडली आहे. ही कुंडलीत तुम्ही जर बघितलं तर लग्न मेष आहे आणि नवमांश धनु आहे. पण ही कुंडली तुम्ही म्हणाल जलतत्वाची कशी, तर तुम्ही बघितलं तर दशमामध्ये चंद्र आहे, रवी आहे, पण त्याच्याबरोबर बुध शुक्र आहे आणि शुक्र दशम भाव बिंदू जवळ आहे. ही जलतत्वाची कुंडली गायन्या व्यक्तीची आहे. आणि दशमेश मंगळ पुन्हा वृश्चिक राशीत म्हणजे जलतत्वाच्या राशीत आहे. अष्टमात असल्यामुळे डॉक्टरीशी संबंध, शिवाय वृश्चिकेत असल्यामुळे गायन्याशी संबंध. दशमात चंद्र आहे, शुक्र आहे, 2 जलतत्वाचे ग्रह आहेत. चंद्राच्या दशमात बघा तुम्ही तुळ राशीत आहे, तुळेचा स्वामी शुक्र, बरोबर, पुन्हा जलतत्व चालू. मकर म्हणजे चंद्र जर रविचंद्र बघितले तर हा जवळजवळ अमावस्येच्या आधीचा म्हणजे वद्य चतुर्दशीचा वगैरे जन्म आहे. त्यामुळे मेषेपेक्षा ही कुंडली जास्ती मकरेकडून जास्ती लागेल. मकरेचा स्वामी शनी, तो परत वृश्चिक राशीत वर्गोत्तम, म्हणजे लग्नेश पण जलतत्वाच्या राशीत, राशीस्वामी पण जलतत्वाच्या राशीत, दशमात चंद्र शुक्र आणि अग्नी आणि जल असं कॉम्बिनेशन हे निर्मितीसाठी अतिशय उपयुक्त ही व्यक्ती गायन्याक आहे. आता शेवटची कुंडली पृथ्वी तत्वाची 10वी, ही कुंडली आहे, ही डेंटिस्टची आहे. आता या कुंडलीत तुम्ही बघितलं तर पृथ्वी तत्व कुठे दिसतं असं वाटण्याची शक्यता, पण लग्न मेष म्हणजे अग्नी आला, जो मी म्हटलं होतं की सगळ्या कुंडल्यात अग्नितत्व प्रधानता काहीतरी दिसली पाहिजे. तुम्ही बघितलं तर काही ठिकाणी मेष लग्न आहे, काही ठिकाणी लग्नात मंगळ आहे किंवा वृश्चिक लग्न आहे, म्हणजे मेष कुठेतरी मंगळाशी संबंध किंवा अग्नीशी संबंध आला. इथे लग्नाचा नवमोष कन्या आहे, दशमात मकर रास आहे आणि दशमेश शनी वृषभ राशीत द्वितीयात आहे. आता बघा, द्वितीयातून 2 गोष्टी बघितल्या जातात, डोळे पण बघितले जातात आणि दात पण बघितले जातात. ही व्यक्ती डेंटिस्ट नाही, डेंटिस्ट झाले, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणजे डोळ्यांची तज्ज्ञ नाही. स्वच्छ दिसतं ना, कारण मुळात हा जो शनी आहे हा वायुतत्वाचा आहे आधी, त्याच्याकडे डोळे येत नाही आणि तो वृषभ राशी म्हणजे शनी आणि वृषभ रास यांचं कॉम्बिनेशन बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की तो डोळ्याचा नाही, दाताचा डॉक्टर. दात घन असतात, हाडं आणि दात पृथ्वी तत्वाकडे येतात. अजून एक, तो द्वितीयातही आहे आणि समोरून द्वितीय शुक्र आणि शनी यांच्यामध्ये बघा प्रतियोग. आता दुसरीकडनं बघा, चंद्रकुंडलीचा विचार करा. चंद्रकुंडलीचा दशमेश शुक्र होतो, तो वृश्चिकेत वर्गोत्तम असताना तो पुन्हा पृथ्वी तत्वाच्या बुधाच्या युतीत आहे, अगदी अंशात्मक, आणि समोरून शनी बघतोय. म्हणजे तुम्हाला आपोआप लक्षात येईल की कुठच्याही कुंडलीचं अनालिसिस तुम्हाला करता येईल व्यवस्थित जर तुम्ही तत्वाचा विचार केलात. डॉक्टरीला कोणत्या साईडला जायचं असा प्रश्न तुमच्या पुढे कोणी जर विचारता आला तर आपल्याला अशा तत्वांच्या आधारे त्याला उत्तर देता येतं. अर्थात जिथे प्रवेश मिळेल त्या शाखेत जा, हे तर उत्तर बरोबरच आहे, पण त्याही पेक्षा असा जर आपल्याला काही तत्वाच्या दृष्टीने विचार करता आला आणि त्याच्या दृष्टीने जातकाला योग्य मार्गदर्शन, असंच इंजिनिअरिंगच्या बाबतीत सुद्धा करता येतं. म्हणजे रसायन म्हणजे काय म्हणायचं, केमिकल इंजिनिअरिंग असेल तर द्रवत्व दिसतंय का, शुक्रमंगळ संबंध दिसतोय का. सिव्हिल इंजिनिअरिंग असेल तर शनी, कारण जेस्टेशन पिरियड लॉंग आहे, शनी दीर्घसूत्री आहे या दृष्टीने, आणि पृथ्वी तत्व कारण सिव्हिल आहे म्हणून शनी आणि बुध यांचे संबंध बघता येतील. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे अग्नी आहे, वीज आहे, मग मंगळाशी संबंध बघता येईल. अशा प्रकारे कोणताही व्यवसाय असला तरी त्याचा पंचभौतिक विचार करून आपल्याला त्यांना उत्तर देता येईल. मला वाटतं बराच वेळ मी बोलतोय, जवळजवळ 1.5 तास, आणि तुमच्या सगळ्यांचा 1.5 तास मी घेतला असं मी म्हणेन. त्या 1.5 तासात म्हणजे मगाशी म्हटलं होतं तसं गुरु उपलब्धता देतो, तसं मला 1.5 तास माझ्या गुरु कृपेने उपलब्धता मिळाली. तुमच्या
1.5 तासाला काही मी देऊ शकलो का मला माहिती नाही. म्हणजे काहीतरी थोडं बहुत दिलं असावं असं मला वाटतं. काही आणखीन सांगण्यासारखं बरंच काही आहे आपल्याला, अजून 1 तास 1.5 तास बोलता येईल तसं नको. थोड्यात गोडी असते. कोणीतरी थांब म्हणायच्या आधी आपणच थांबणं योग्य असतं. पुन्हा एकदा बेलसरे मॅडम आणि पावले सर यांचे आभार. पावले सरांनी व्यवस्थित सगळ्या काय म्हणायचं मी त्यांना पाठवलेल्या सगळ्या स्लाइड्स दाखवल्या आणि बहुतांशी तुम्हाला सगळ्यांना त्यातनं व्यवस्थित मी मार्गदर्शन थोडंसं तरी करू शकलो असेल असं वाटतं. धन्यवाद. कविता काळेंचे धन्यवाद मानत नाही, त्या मला धाकट्या बहिणीसारख्या आहेत, त्यामुळे आणि घरच्याच आहेत आमच्या असं म्हटलं तरी चालेल. त्यांनी तर अख्ख्या माझ्या कुटुंबाचाच परिचय तुम्हाला करून दिला. त्यांचे काही आभार मानत नाही. तसे तुम्ही दोन्ही माणसं पण आमच्या घरचीच म्हणायला हरकत नाही, कारण जे जे ज्योतिषातले आहेत ते सगळे घरचेच असं भट सरांचं तत्व होतं. मी काही त्यांची जागा घेऊ शकत नाही, घेऊ इच्छित नाही. त्यांनी दिलेला वारसा आपल्या परीने जेवढा पुढे चालवता येईल तेवढा चालवण्याचा प्रयत्न. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. श्रोतृवृंद पण ईश्वरासारखा असतो असं आहे, तेव्हा असं ज्ञानेश्वरांनी म्हटलंय तर मी काय म्हणणार. धन्यवाद. खूप छान देवसर, खूप मस्त. ज्योतिषी लोक जे भरकटत चाललेत ना, त्या भरकटणं आता त्यांचं बंद होईल मला वाटतं आजच्या तुमच्या व्याख्यानातून. तर इतकं भरकटलेलं सगळं चालू आहे आणि ते ऐकायला सुद्धा कसं तरी होतं खरं सांगायचं तर. परंतु या तत्वांमुळे सुद्धा तुम्ही किती चांगल्या रीतीने लोकांना मार्गदर्शन करू शकता. 2 मिनिटं घेतो. अजून तुम्ही आता उल्लेख केला, सध्या कोविड चालू आहे 7 आणि सगळी लोक म्हणजे वैज्ञानिक सुद्धा बुचकाळ्यात पडले. आपल्यातल्या अनेकांनी अनेक अर्थ लावले, पण सहज सरांचा पंचभौतिक विचार कसा मांडता येईल तर 26 डिसेंबरला जे ग्रहण झालं त्या ग्रहण रवी, चंद्र, केतू आणि गुरु असे 4 ग्रह जवळ होते. त्यात रविचंद्र मूळ नक्षत्राच्या 3ऱ्या चरणात होते. शेवटी 9°59 कलावरती युती होती. धनुराशीतल्या मूळ नक्षत्रातल्या 3य चरणात म्हणजे मिथुन नवमांशात. आणि राहू मिथुनेत होता. गुरु मूळ 4th चरणात होता आणि केतू पूर्वाषाढा 1ल्या ह्याच्यात. पण मुळात गुरु म्हणजे आकाश तत्व, आकाश म्हणजे प्रसरण. रविचंद्र आणि गुरु ग्रहणामध्ये एकत्र असल्यामुळे रोगाचं प्रसरण झालं. रोग कुठला तर श्वासोच्छवासाशी संबंधित, कारण मिथुन राशीत राहू होता. त्यावेळच्या ग्रहणात मिथुन आणि धनु अशा 2 होत्या. ताप येतोय लोकांना, अग्नीशी संबंधित आहे म्हणजे ताप धनु आहे आणि समोर मिथुन आहे म्हणजे तिथे वायू आहे. म्हणजे जे झालंय आणि आता जर तुम्ही बघितलं, लोकांनी अनेक वेळा सांगितलं आता समजेल, आता कमी होईल, अजून कमी झालेलं नाही. पण 19 तारखेला स्पष्ट राहू बदलला. 23-24 तारखेला मध्यम राहू. आपण कुठलंही समजत असाल 19 तारखेनंतर 7 दिवसाचं ऍव्हरेज थोडंसं कमी व्हायला लागलेलं आहे. अजूनही 7 गेलेली नाही. आणि ह्याच्या बाबतीत अजून एक विषय मांडतो की सर आमचं म्हणायचं वरचे ग्रह काही करत नाहीत, माणूस जे कर्म करतं त्याचं फळ ग्रह देतात. म्हणजे समजा एखाद्याची कुंडली, माझीच कुंडली लोकांनी बघितलं, तुम्ही किती वेळा फॉरेनला जाऊन आलात, मी म्हटलं एकदाही नाही. मग असं कसं, इथे तर तुमच्या व्ययात अमुक आहे तमुक आहे वगैरे वगैरे. तुम्ही म्हटलं अहो मी एवढा जाडा आहे, मला उठवून ग्रह विमानात बसू शकत नाहीत, नाही गेलो. विनोदाचा भाग सोडून द्या, पण परदेशात जाण्यासाठी मला स्वतःला काहीतरी करायला हवं ना. म्हणजे मी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. ते जर मी प्रयत्न केले नाही तर ग्रह कसे मला पाठवतील. सरांनी धनुर्धारीत एकदा लिहिलं होतं, रोज एक माणूस देवापुढे सारखं म्हणायचा, देवा मला लॉटरी लाव, देवा मला लॉटरी लाव. दिवाळी अंकात एका धनुर्धारीत लिहिलं होतं. आणि त्यांनी असं सांगितलं, अरे जा आधी लॉटरीचं तिकीट तर काढून ये, असं देव त्याला म्हणला. मग मी लॉटरी लावीन माझ्या हातात आहे, पण तिकीट काढणं तुझ्या हातात आहे. कर्मप्रधान ज्योतिषावर अनेक आरोप होतात, ते दैवी आहे, अमका आहे, अंधश्रद्धा आहे. कर्मप्रधान ज्योतिष आहे हे मांडणारे सर पहिले असं नाही मी म्हणत, महत्वाचे एक आहेत की कर्म केल्याशिवाय फळ काय मिळणार आहे. मी अभ्यास केला तर माझा पहिला नंबर येण्याचा चान्स आहे, कारण अनुकूल काळ आहे.
काळाचे आपण अभ्यासक आहोत. अनुकूल आणि प्रतिकूल ह्याचा अर्थ काय? प्रोडक्टिव्हिटी. मी कॉमर्सवाला माणूस आहे. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादन क्षमता. अनुकूल काळात ती जास्ती असते, एक कधीच नसते. हा, एक कधीच नसते. 0.8 0.9 वगैरे वगैरे मिळू शकेल तुम्हाला. पण जेव्हा प्रतिकूल काळ असेल तेव्हा 0.5 म्हणजे 8वा गुरु आल्यावर माणसं नापास होतात असं नाही. त्यांना अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळतात. आपल्यापैकी कित्येक जण न नापास होता 15-15 वर्ष 20-20 वर्ष शिकलेत. मी सुद्धा शिकलोय. मग मला कधीच 8वा गुरु आला नाही का? आपण लोकांना घाबरवतो, 8वा गुरु आलाय, मुलगा नापास होईल. कसा नापास होईल? किती नापास होतात? आपल्याला सांगायला पाहिजे काय कठीण आहे. बॅट चांगली, म्हणजे मी उदाहरण आमच्या वर्गात नेहमी सचिन तेंडुलकर आणि यांची देतो की त्यांना चेंडू कसा येणार आहे ते कळतं, म्हणून ते भरपूर रन्स करू शकतात. काळ कसा आहे ते आपल्याला कळलं तर आपण त्याच्या योग्य क्रिया प्रतिक्रिया करू शकू. अनुकूल असेल ते घडवू शकू आणि प्रतिकूल असेल तर त्याला टाळण्यासाठी प्रयत्न करू शकू. हेयम दुःखम अनागतम असं आमचं सर म्हणत असत. गमतीचा भाग असा की हे 2-3 लेखांमध्ये हा शेवट मी केला आणि अलीकडे मॉडर्न ऍस्ट्रॉलॉजीच्या संपादकांनी सुद्धा 2-3 ठिकाणी हेयम दुःखम अनागतम असा शेवट केला. म्हणतो आमच्या सरांचा विषय तिथपर्यंत गेला असं म्हणायला हरकत नाही. मी एक निमित्त मात्र, पण मी तिथपर्यंत नेऊ शकलो. आणि त्या मासिकात असं यायला लागलं की ऍस्ट्रॉलॉजी इज प्रोबॅबिलिस्टिक अँड नॉट डिटर्मिनिस्टिक. तेव्हा मी मगाशी म्हटलं की हळूहळू साथ कमी होईल, तर लागलीच असं म्हणू नका की देव सर म्हणले साथ कमी आहे आणि अजून झाली नाही, त्यांचं भविष्य चुकलं. मी भविष्य वर्तवत नाही, कारण कर्म आहे. आमच्या इथे 15 ऑक्टोबरला गाड्या सुरू होणार आहेत, लोकल गाड्या, असं आज दिसतंय. लोकल गाड्या सुरू झाल्यावर ही साथ वाढण्याची शक्यता आहे ना. कर्म काय करतोय त्याच्याशी आपल्याला रिझल्ट मिळणार आहेत. फक्त एवढंच की आधी केल्या असत्या तर राहू केतू मिथुन धनुत असताना झाल्या असत्या, आता ते मागे गेलेत, कदाचित परिणाम कमी होऊ शकेल. एवढंच आपल्या शक्यता वर्तवणं. प्रॉबॅबिलिस्टिक अँड नॉट डिटर्मिनिस्टिक. माझं भविष्य खरं आलं म्हणून नाचायला नको, खोटं पडलं म्हणून चुकलं हल्ली असं नव्हे. का चुकू शकलं किंवा का त्याच्यात आपल्याला कळलं हे कळलं तरी पुष्कळ झाले. धन्यवाद. खूप छान. श्री भट सरांचं मला 15 वर्षापूर्वीचं हे वाक्य आहे की जयश्री ज्योतिष हे काळाचं शास्त्र आहे. आणि ते जे वाक्यानंतर माझी ज्योतिषाकडे बघायची दृष्टीच बदलत गेली आणि अभ्यासच तसा व्हायला लागला की लोकांना तुम्ही म्हणता तसं मी पण सांगायला लागले की अरे कर्म पहिलं महत्वाचं आहे आणि बेसिकली हे काळाचं शास्त्र आहे. तुम्ही मला पेन मिळेल का, मला मी अमुक होईल का, हे शास्त्र नाहीये. हे काळ कसा येणार आहे हे शास्त्र. आणि खरंच 15 वर्षापूर्वी सरांचं ते एक वाक्य ना माझ्या ज्योतिषाचा अभ्यासच दृष्टी देऊन गेला. तर खूप छान वाटला हा सरांचा विषय ऐकताना. आणि छान तुम्ही पण अतिशय उत्तम रीतीने तो मांडला. विषय जड आहे आणि मांडणं पण अवघड आहे हा विषय, परंतु तो तुम्ही सोपा करून मांडलात. त्यामुळे तो निश्चितच कळायला असेल असं मला वाटतं. इदम न मम म्हणजे मी माझ्या दृष्टीने काही त्याच्या विचारांची, जसं मी म्हटलं की बुधाचं किंवा पृथ्वी राशी मधले उच्चीचे ग्रह ही मी त्याच्यात थोडीशी माझी ठिगळं लावतोय. पण एकदम नाही खूप छान. तुमचे रविगुरु चांगले असणार आहेत, त्याच्याशिवाय तुम्ही एवढ्या पदव्या आणि बुद्धी विचार करायची बुद्धी त्यांनी दिली. काहीतरी नवीन विचार करत राहा, हे त्यांचे आशीर्वाद. धन्यवाद. छान, मस्त. श्री भट सरांना वंदन करूया. आणि सविता कुलकर्णी मॅडमना मी विनंती करते की त्यांनी समारोपाच्या भाषणाला सुरुवात करावी. अनम्यूट करा मॅडम. नमस्कार सर्वांना. ऐकू येतंय? हॅलो. येतंय मॅडम. सौ जयश्री बेलसरे, सेलिब्रिटी स्टार ऍस्ट्रॉलॉजर आणि स्मार्ट ऍस्ट्रॉलॉजर ग्रुप तर्फे आयोजित बुधवारी वेदचक्षु व्याख्यान सत्रात कैलासवासी श्री श्री भट स्मृती व्याख्यान मालेतील आजच्या व्याख्यानात आपण ज्योतिषशास्त्री होरा मार्कंड श्री विलासदेव यांचे ज्योतिषातील पंचमहाभूत विचार याविषयी अभ्यासपूर्ण बहुमोल असे मार्गदर्शन अनुभवले. जीवनात हवी असते सत्कर्माची साथ, जीवनात हवी असते सत्कर्माची साथ, देवारातल्या अंधरसारी कमाईची वाट. ज्यांच्या ज्ञानतेजाने उजळले ज्योतिष विश्वसारे अशा वंदनीय देवगुरुजींना आमचा त्रिवार नमस्कार.
सर्वप्रथम मी एक उल्लेख करू इच्छिते की मी पण माहेरची देव आहे, त्याच्यामुळे देव सरांचं व्याख्यान मला माहेरची मंडळी भेटल्याचा समाधान झाला. महाभूतातून पंचतत्वातून आपले शरीर निर्माण होत असते. आपल्या विचारांमध्ये पंचमहाभूत वास करतात. पंचतत्वातून निर्माण झालेले आपले शरीर पंचतत्वात होत असते. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, त्यात सर्वात आधी आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी हे निर्माण केले. राशीचक्रात अग्नितत्वासमोर वायू राशी येते, तर चर पृथ्वी समोर चर जल राशी येते. समोरासमोर येणाऱ्या राशीतून अशा प्रकारे आपल्याला एक विशिष्ट तत्व दिसून येते. केंद्रात सर्व तत्वांच्या राशी आपल्याला दिसून येतात. यावरून आपल्याला एक विवेक्षित तर्क तत्वाची प्रचिती येते. कोणत्या लग्नाला कोणते ग्रह शुभाशुभ असतात हे यावरून स्पष्ट होते. पंचभूत महाभूतांच्या अनुषंगाने प्रत्येक राशीचे तत्व सरांनी आपणास समजून सांगितले. मेष, सिंह, धनु या अग्नी राशी, वृषभ, कन्या, मकर या पृथ्वी राशी, मिथुन, तुळ, कुंभ या वायू राशी, कर्क, वृश्चिक, मीन या जलराशी आहेत. प्रसरण हा आकाश तत्वाचा गुण आहे. गती देणं हे वायू तत्वाचे काम असून शनी हा त्याचा कारक आहे. तेज हे अग्नि तत्वाचे रूप आहे. मंगळ, रवी हे याचे कारक ग्रह आहेत. अग्नीतून जलनिर्मिती होते. एकत्र आणणे, पुनरुत्पत्ती करणे, खाली जाणे हे जलतत्वाचे वैशिष्ट्य आहे. पृथ्वी तत्व हे आकुंचन पावणारे आहे, घट्ट धरून ठेवणारे आहे. 2, 6, 10 या पृथ्वी तत्वाच्या तिन्ही राशीत ग्रह उच्च होतो. वृषभेत चंद्र, कन्येत बुध, मकरेत मंगळ उच्च होतो. रवी चंद्रासमोर शनीच्या राशी येतात. शनी हा काळाचा प्रतिनिधी आहे. प्रत्येक गोष्टीत एक तत्व आहे. तत्वाशिवाय ज्योतिषशास्त्रात कोणतेच तर्क वर्तवले जात नाही. लग्नस्थानी जी रास असेल तसे मानवाचे रूप दिसते. चतुर्थातला शनी घर बदलण्याचे, दशमातला शनी व्यवसाय बदलण्याचे संकेत देतो. डॉक्टरी, मिलिटरी व्यवसाय अग्नितत्वाकडे जातात. जलतत्वाच्या राशी व्यसनात गुंतवण्याचे संकेत देतात. अनुकूल गोष्ट होऊ नये व प्रतिकूल गोष्ट होऊ नये म्हणून प्रयत्न करणे हे जलतत्वात दिसून येते. दशमात पृथ्वी तत्वाची रास येते. एखाद्या गोष्टीला मूर्त रूप देणे हे पृथ्वी तत्वाचे कार्य होय. पंडित जसराज, पलुस्कर, बखलेबुवा, कुमार गंधर्व, लता मंगेशकर इत्यादी गायकांच्या कुंडल्या या आकाश तत्वातून सरांनी आपल्याला समजून सांगितल्या. याचप्रमाणे वायुतत्व, अग्नितत्व, जलतत्व, पृथ्वी तत्वाच्या कुंडल्या यांचे विश्लेषण करून सरांनी पंचमहाभूताचा परिचय आपणास ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने करून दिला. डॉक्टरी व्यवसाय हा अग्निप्रधान व्यवसाय आहे. सर्जनसाठी अग्नितत्वाचा मंगळ महत्वाचा ठरतो. कॅन्सर म्हणजे अनियंत्रित वाढ ही आकाश तत्वाची दुकडे जाते. आकाश तत्व हे प्रसन्न पावणारे, वाढत जाणारे आहे. त्वचारोग तज्ञांची कुंडली वायू तत्वात येते. दशमात रवी व लग्नेश मंगळ ही अग्नितत्वाची डॉक्टर निथू मांडकेची कुंडली आपण अभ्यासली. जलतत्वाची अग्नि जल कॉम्बिनेशन असलेली कुंडली आपण पाहिली. वायू तत्वाची शनी वृषभ पृथ्वी तत्वात असलेली डेंटिस्टची कुंडलीचाही आपण इथे अभ्यास केला. तत्वाचा विचार करून व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जातकाला मार्गदर्शन करता येते. कोणताही व्यवसाय भौतिक विचार करून जातकाला ज्योतिष दृष्ट्या मार्गदर्शन आपण करू शकतो. सरांच्या व्याख्यानातून आज आपण थोडं शिकलो. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे या मोल नाही फारसे. तेच डोळे देखणे जे कोंडती साऱ्या नभा, बोलती दुःखे जनांच्या सांडती नेत्रप्रभा. देखणे ते हात त्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंडलेले सुंदराचे सोहळे. देखणीची पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखती. ज्योतिषशास्त्रातील पंचमहाभूतांच्या विचारातून ज्योतिषशास्त्रातील देवसरांनी मनुष्यातल्या पंचमहाभूतांची ओळख करून दिली. स्वतःला जर सापडलो आपण तर खरी गंमत आहे. मग बघा जगण्यात सुद्धा रोज नवी रंगत आहे. याचा जणू प्रत्येक देवसरांच्या व्याख्यानाद्वारे आपण घेतला. देवसरांचं उत्कृष्ट मार्गदर्शन आणि ज्योतिषातून केलेला पंचमहाभूतांचा विचार पुढे ज्योतिषी वाटचालीस सर्वांनाच लाभ होते यात शंकाच नाही. सरांनी आपला अमूल्य वेळ आज आपणास देऊन जे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी सरांचे शतशः आभार मानते. स्वागताध्यक्ष ज्येष्ठ ज्योतिर्विद सौ कविता काळे यांनी ज्योतिषशास्त्री होरा मार्तन श्री देवसरांचा
अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा परिचय आपण करून दिला. तसेच सौ बेलसरे मॅडमनी आम्हाला सरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घडवला, यासाठी मी काळे मॅडम व बेलसरे मॅडम यांना खूप खूप धन्यवाद देते. अथांगाशा सागराला किनाऱ्याची ओढ असते, अथांगाशा सागराला किनाऱ्याची ओढ असते, त्या ओढीप्रमाणेच आपणा सर्वांची वेदचक्षुला साथ असते. ही साथ सदैव आमच्या सोबत राहणारच हा विश्वास आहे. सर्व ज्योतिषप्रेमी अभ्यासक श्रोते तसेच आम्हाला ज्योतिषशास्त्राचे चौफेर मार्गदर्शनाचा लाभ मिळवणारे आमचे आयोजक श्री पावले सर व संपूर्ण टीमचे मी मनपूर्वक धन्यवाद देते. धन्यवाद सर, सर्वांचे खूप आभार. धन्यवाद. मी देवसरांना विनंती करते की सर आपण आपला हा लेख तयार करावा. आमचा आता पंचधारा दिवाळी अंक म्हणजे ऑनलाईन आहे, तर त्याच्यासाठी आपण हा लेख जर दिलात तर आम्हाला खूप आनंद वाटेल आणि सगळ्यांना तो वाचता येईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे साधारण केव्हापर्यंत द्यायचा आहे? एक 8-10 दिवसात दिलात तरी चालेल. 8-10 दिवसात दिलात तरी पाठवतो मग ऑनलाईन लिहून तुम्हाला पाठवा, नाही तर मग टाईप करून पाठवा, म्हणजे ऑनलाईन PDF पाठवा. नाही, लिहीन आणि तुम्हाला स्कॅन करून पाठवून देईन. हो चालेल चालेल ईमेल वर चालेल. पाठवून हा हो, म्हणजे हे जे विचार आहे ते नवीन पिढीपर्यंत जातील, कारण वाचलं की कसं डोक्यात बसतं हो. आणि मग लोक खऱ्या अर्थाने ज्योतिष काय हे बघायला सुरुवात करतील. नाहीतर नळी फुंकली सोनारे हा, इकडून इकडून गेले तिकडे वारे असं होऊन जातं. पण वाचलं की डोक्यात जाऊन बसतं, त्यामुळे आपण हा निश्चित हा लेख पाठवावा. आणि थोडासा मी आधी मांडला होता त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा मांडला आज. हो, नाही छान झाला विचार. मुख्य नवीन शिकणाऱ्यांसाठी हा खूप उपयुक्त आहे, कारण त्यांना असं नंतर कधीच ऐकायला मिळणार नाही, खरं सांगायचं तर. आणि मी सुद्धा हे सगळं कार्य करते म्हणजे अशासाठी की नवीन लोकांपर्यंत पोहोचवलं नाही तर ते कधीच पोहोचणार नाही. म्हणजे त्यामुळे हा एक वेगळा माझा विचार आहे. आणि हे सगळं सरांच्या अनेक गुरूंकडनं आलेलं आहे हे, की काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी. मदा भट आहेत किंवा केळकर सर आहेत, ते पण काही ना काही करायचे. आष्टेकर सरांनी पण शिकवलं मला की काय समाजासाठी केलं पाहिजे. घरी बसतील नुसती तर काय उपयोग आहे, पैसे तर मिळतील तुला, तो काय प्रश्न नाहीये, लोक येणार पैसे देणार, पण समाजात शास्त्राची उपयुक्तता ही वाढवणं पण तुझं काम आहे. त्यामुळे छान मस्त हा लेख लिहून द्या, 8-10 दिवसात दिला तरी चालेल. आणि आमच्या पंचधारा ई ज्योतिष दिवाळी अंक आहे, त्याला ज्यांना ज्यांना लेख द्यायचे आहेत त्यांनी सगळ्यांनी लेख पाठवावे. सगळ्या लेखांचा त्यात आम्ही समाविष्ट करणार आहोत, कारण तो ई दिवाळी अंक आहे, त्यामुळे पेजेसचा काही प्रश्न नाहीये. लोक छानपैकी हळूहळू वाचत राहतात दिवाळी अंक. चालेल चालेल, धन्यवाद. धन्यवाद. आपल्या व्याख्यात्यांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या परवानगीने मी ही मीटिंग एंड करतोय. धन्यवाद.